काही असं स्पेसिफिक एज ग्रुप नाही ज्याच्यात फॅटी लिव्हर होत नाही. आबालवृद्धापासून सगळ्यांना फॅटी लिव्हर होऊ शकतं. म्हणजे अगदी लहान मुलांना, अगदी नवजात शिशूपासून तर इवन अप्पर लिमिट तर नाहीच येतात. मी खानदेशात वाढलेलो आहे. लोक ड्रीम करतात की मला हे बनायचं ते बनायचं. असं ड्रीम काही नव्हतं. इनफॅक्ट मी जे लिव्हर स्पेशलिस्ट बनलो ते ॲक्सिडेंटल बनलो आहे. एकदम सिम्पल लॉजिक आहे याच्यामध्ये. जर लिव्हर चांगलं नसेल तर ते स्वतःही काम करत नाही आणि दुसऱ्या अवयवालाही काम करू देत नाही. त्याच्यामुळे लिव्हरला स्वस्थ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जर लिव्हरची काळजी आपण आज घेतली तर ते तुमची पूर्ण आयुष्यभर काळजी घेत राहील. जे आम्ही बघतो, कारण आजची पिढी बिलकुल इन्फ्लुएन्सला फॉलो करतात ब्लाइंडली. ते जे सांगतात ते तसं ट्रेंड बनतं आणि त्या ट्रेंडला फॉलो करण्याच्या नादामध्ये भरपूर चुका होतात आणि त्या चुकांचं मग नुकसान शरीरावर आणि हेल्थवर होऊ शकतं. त्याच्यामुळे शक्यतो अशी काही गोष्टी करायची असेल तर त्याच्या आधी आपल्या डॉक्टरांचा, आपल्या वैद्याचा सल्ला घ्या. तुमचे असे कोणी पेशंट्स आहेत का किंवा ज्यांचं ॲक्च्युली आयुष्य बदललं आहे? असे भरपूर पेशंट आहेत. 2016 जेव्हा मी एक कॅम्प केला होता ONGCमध्ये, तिथं मग एक व्यक्ती आले. त्यांचं वजन मला अजूनही आठवतं 132, 132 त्यांचं वेट होतं. जवळपास 1 वर्षानंतर ते मला परत भेटायला आले. त्यांचं वजन तेव्हा 132 वरून 116 वर आलं होतं. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध सेलिब्रिटी हेपेटोलॉजिस्ट आणि महाराष्ट्राचे पहिले DM इन हेपेटोलॉजी डॉक्टर चेतन कलाल. आजचा आपला विषय आहे फॅटी लिव्हर. तर आपण याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधूया. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की हेपेटोलॉजिस्ट किंवा हेपेटोलॉजी ही टर्म काय आहे? अच्छा, तुम्ही पहिलाच प्रश्न माझ्या डिग्रीशी रिलेटेड विचारत आहात. बरं, नाईस. सो बघा, हेपा म्हणजे लॅटिनमध्ये लिव्हरला हेपा म्हटलं जातं आणि लॉजी म्हणजे त्याच्याबद्दलचा अभ्यास. म्हणजे हेपेटोलॉजिस्ट म्हणजे लिव्हरबद्दलचा अभ्यास किंवा त्याचा स्पेशलिस्ट किंवा लिव्हर स्पेशलिस्ट सिंपल भाषेमध्ये. तर आधी जी डिग्री होती ती नव्हती. पूर्वी गॅस्ट्रोएंटरोलॉजीपर्यंत जायचे, पण आता ऑफ लेट मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये DM हेपेटोलॉजी नवीन डिग्री सुरू झाली. आणि जसं मी सांगितलं की मी लकी आहे की त्यांच्या इनिशियल इयरमध्ये मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि मला ती संधी मिळाली की मी लिव्हर स्पेशलिस्ट किंवा हेपेटोलॉजिस्ट बनू शकतो. जेव्हा आम्ही MD मेडिसिन करत होतो तेव्हा असं वाटायचं की हार्ट हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. पण मी लिव्हर स्पेशलिस्ट झालो म्हणून नाही, पण आपण या पॉडकास्टमध्ये डेफिनेटली शेवटपर्यंत मी तुम्हाला नक्की समजावून देईल की नुसता हार्ट नाही, लिव्हर सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. बघू आपण ते कसं. तर सुरुवात करू शकतो आपण. येस. सो जसा आपला या पॉडकास्टचा विषय आहे फॅटी लिव्हर, तर माझा किंवा आजकालच्या तरुणांचा सगळ्यात मेन क्वेश्चन असतो की फॅटी लिव्हर म्हणजे. सो तुम्ही जर काही एक्सप्लेन. बघा, तसं जर तुम्ही बघायला गेलं फॅटी लिव्हरमध्ये तर लिटरली याचं मिनिंग आहे की फॅट इन लिव्हर, म्हणजे लिव्हरमध्ये असणारी चरबी. ओके. आता ही चरबी भरपूरशा कारणांनी होऊ शकते, पण त्याच्या आधी आपण समजून घेऊ की लिव्हरमध्ये किती चरबी नॉर्मल असते. तर लिव्हरमध्ये 5% चरबी लिव्हर सामावू शकतो. तर अप टू 5% ऑफ फॅट इज नॉर्मल. त्याच्या व्यतिरिक्त जेवढी पण चरबी होईल त्याला फॅटी लिव्हर म्हटलं जाईल. तर 5% नॉर्मल, 5%पेक्षा जास्त असेल तर ॲबनॉर्मल. सिम्पल. नॉर्मली आता फॅटी लिव्हर आपण म्हटलं तर आपल्या मनात फक्त चरबी येते किंवा दारू पिणाऱ्यांमुळे हा आजार होतो असं वाटतं, पण असं नाही आहे. फॅटी लिव्हर हे भरपूरशा कारणांनी होऊ शकतं. त्याचं प्रामुख्याने पहिलं कारण आहे अल्कोहोल, दारू, आणि त्याच्या व्यतिरिक्त आहे जी आजची जीवनशैली आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे ना. व्यायाम नाही, एक्सरसाइज नाही, बसल्या बसल्या काम, स्ट्रेस आणि कमी झोप नाही, या सगळ्यांमुळे तो एक प्रादुर्भाव होऊ शकतो फॅटी लिव्हरचा. त्याच्या व्यतिरिक्त इवन व्हायरसेस, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, त्याच्यानंतर ओव्हर द काउंटर मेडिकेशन जे आपण एकदम विदाउट प्रिस्क्रिप्शन जे औषधं घेतो, इवन त्याच्या एक्सेस किंवा अनइंडिकेटेड यूजने पण फॅटी लिव्हर होऊ शकतो. इवन फॉर दॅट मॅटर पॅरासिटामॉल, सिम्पल डोलो जी आपण कोविडमध्ये आता सगळ्यांना जवळपास हे नाव माहीत झालं आहे,
ते पण जर अनरेग्युलेटेड यूज केला किंवा एक्सेस यूज केला किंवा विदाऊट डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ती घेतली तरी सुद्धा ती घातक ठरू शकते. त्याच्या व्यतिरिक्त आहे ऑटोइम्युन कंडिशन्स. ऑटो म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतः आणि इम्युन म्हणजे प्रतिकार क्षमता. तर स्वतःची प्रतिकार क्षमता स्वतःच्या अगेन्स्ट काम करते. तर असे म्हणजे मला हा कॉन्सेप्ट समजला नाही, मी थोडा अजून. तर बेसिकली ऑटोइम्युन कंडिशन्स जसं मी सांगितलं, ऑटो म्हणजे सेल्फ आणि इम्युनिटी म्हणजे प्रतिकार क्षमता. तर या आजारामध्ये स्वतःची प्रतिकार क्षमता स्वतःच्या अगेन्स्ट काम करते आणि त्यांचं टार्गेट आहे, जर लिव्हर असेल तर लिव्हर. याला तुम्ही असं समजू शकता की आपण भारतामध्ये सेफ आहोत कारण बॉर्डरवर आपले जे सैन्य आहे ते आपल्याला प्रोटेक्ट करते. इमॅजिन करा जर सैन्य येऊन जर आपल्याला मारायला लागलं तर काय होईल. तर थोडक्यात इथं जी बॉडीची प्रतिकार क्षमता आहे तिने आपल्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे, पण ती हायपर ऍक्टिव्ह होते आणि ती स्वतःला नुकसान करते. आणि जर लिव्हर टार्गेट असेल तर लिव्हरला नुकसान होतं. असे शरीरातले इतर अवयव पण इन्व्हॉल्व होऊ शकतो, त्याच्याने सुद्धा हेपॅटायटिस होऊ शकतं. तर असे भरपूरसे कारण आहे ज्याच्यामुळे फॅटी लिव्हर हे होऊ शकतं. सो फॅटी लिव्हर हा ओळखायचा कसा, म्हणजे जर का कोणतेही सिम्पटम्स काही आहेत का, म्हणजे कोणाला झाल्या नाही झाल्या? बघा, लिव्हर जे आहे ना एक मेटाबॉलिक हब आहे, त्याला पॉवर हाऊस म्हणतो आम्ही. एखाद्या फॅक्टरी सारखं निरंतर ते काम करत असतं 24 तास. आणि लिव्हर हे असा एक मात्र अवयव आहे जो रिजनरेट होतो, म्हणजे तो स्वतःला रिपेअर करून फ्रेश होतो, म्हणजे तो स्वतःला फिट ठेवतो. त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली लिव्हरला नुकसान जरी झालं तरी सुद्धा काही सिम्पटम्स नसतात. त्याच्यामुळे याला लवकर डायग्नोज करणं किंवा त्याचं निदान करणं हे मुश्किल असतं. जर तुम्ही लकी असलात तर काही सिम्पटम्स असू शकतात. सिम्पटम्स पण ते स्पेसिफिक लिव्हरसाठी नसतात, ते नॉन स्पेसिफिक असू शकतात. फॉर एक्झाम्पल जर सिम्पटम्स असतील तर थकवा येणं है ना, वीकनेस सारखं वाटणं, भूक नाही लागणं, नॉशियासारखं होणं, मळमळल्यासारखं, उलटीसारखं वाटणं, वजन कमी होणं, पोटाच्या उजव्या बाजूला दुखणं, असे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स असू शकतात जे कोणत्याही आजारात दिसू शकतात. पण जर असे लक्षणं असतील तर ऍटलिस्ट आपण आपल्या डॉक्टरांना एकदा भेटून त्यांच्या सल्ल्याने कमीत कमी टेस्ट करायला पाहिजे. आणि जर लिव्हरचा आजार ॲडव्हान्स झाला असेल, म्हणजे फार जास्त लिव्हर खराब झालं असेल, तर मग स्पेसिफिक सिम्पटम्स दिसू शकतात, जसे कावीळ ज्याला आपण म्हणतो, जॉन्डिस. त्याच्यामध्ये डोळे पिवळे पडतात, लघवी पिवळी होते, खाजखाज होऊ शकते, पोटात पाणी जमा होणं ज्याला जलोदर म्हणतात, पायाला स्वेलिंग होणं, आणि तर एकदमच ॲडव्हान्स जर स्टेज असेल तर रक्ताची उलटी होऊ शकते, आपण आपली भान हरवू शकतो, बेशुद्ध होऊ शकतो. अशा प्रकारे गोष्टी आपल्याला दिसू शकतात, पण त्या फार लेट दिसतात. आम्ही असं म्हणतो सिन्स लिव्हर हा स्वतःला रिपेअर करत असतो, स्वतःला तो रिजनरेट करत असतो, त्याच्यामुळे जे साईन सिम्पटम्स असतात ते मोस्टली दिसत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला आपण जे आता डिस्कस केले असं काही लक्षण दिसलं तर कमीत कमी आपलं लिव्हर टेस्ट करायला पाहिजे. लिव्हर टेस्ट करण्याचे काही स्पेसिफिक अशी टेस्ट आहेत का जे केली? तर जसं मी सांगितलं, कोणतीही गोष्ट जर निदान करायची असेल तर सगळ्यात पहिले अवेअरनेस माहीत असला पाहिजे की आपल्याला ही गोष्ट चेक करायची आहे. तर सिम्पटम्स जर आपण बघू तर सिम्पटम नसतात, पण काही रिस्क फॅक्टर्स असतात. जर रिस्क फॅक्टर्स असतील तर त्या लोकांनी तर डेफिनेटली टेस्ट करायला पाहिजे. तर काय काय रिस्क फॅक्टर्स असू शकतात? एक म्हणजे डायबिटीस. तुम्ही स्वतःला डायबिटीस आहेत किंवा घरात फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची, अनुवंशिक जर असेल तर डेफिनेटली चेक करायला पाहिजे. जे ओव्हरवेट आहेत ना, जे ओबीज आहेत ना, ज्यांचा BMI जास्त आहे किंवा ज्यांची लाईफस्टाईल सिडेंटरी आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे ना, किंवा जे अल्कोहोलचं कन्झम्पशन करत आहेत किंवा जे ओव्हर द काउंटर मेडिकेशन देत आहेत विदाउट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन, अशा लोकांनी कमीत कमी आपलं लिव्हर चेक करायला पाहिजे. तर कसं चेक करणार? तर सिम्पल गोष्ट आहे ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये आपण लिव्हर फंक्शन टेस्ट चेक करतो, आणि जर सिग्निफिकंट डॅमेज असेल किंवा तुम्ही लकी असणार तर लिव्हरचे जे टेस्ट आहेत जसं HGOT, HGPT किंवा अल्कलाइन फॉस्फेटेस किंवा GGT, हे लिव्हरचे एन्झाईम्स आहेत जे वाढू शकतात, हे ॲबनॉर्मल होऊ शकतात. पण याच्यात गंमत अशी आहे की 80% लोकांमध्ये इव्हन विथ द सिग्निफिकंट डॅमेज हे नॉर्मल असू शकतात. थोडक्यात हे नॉर्मल आहे तर आपलं लिव्हर सेफ आहे किंवा आपल्या लिव्हरचा आजार नाही असं होत नाही ना. इव्हन विथ द सिग्निफिकंट डॅमेज हे नॉर्मल असू शकतात. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर सोनोग्राफी किंवा भरपूरदा काही कारणास्तव
म्हणजे पोटात दुखल्यासाठी किंवा एखाद्या सर्जरीसाठी सिटी स्कॅन होतो किंवा MRI होतो, त्याच्यात सुद्धा आपल्याला कळू शकतं. आणि मग अल्टिमेटली आपल्याला ॲडव्हान्स टेस्टिंगची गरज लागू शकते, ज्याच्यामध्ये आपण फायब्रो स्कॅन किंवा MR इलेक्ट्रोग्राफी हे सोफिस्टिकेटेड टेस्ट असतात, ज्याच्यामुळे आपल्याला आपण लिव्हरचा जी चरबी आहे किंवा लिव्हरचा जो फॅट आहे आपण एक्झॅक्टली क्वांटिफाय करू शकतो, त्याला मेजर करू शकतो. आणि लिव्हरला किती नुकसान झालं आहे ते पण आपण बघू शकतो. म्हणजे लिव्हर सॉफ्ट आहे की हार्ड आहे, जर हार्ड आहे किंवा खराब आहे तर किती खराब आहे हे सुद्धा आपण इझिली चेक करू शकतो या 2 ॲडव्हान्स टेस्टिंगच्या ह्याच्या. पूर्वीच्या वेळी असा समज होता की लिव्हर बायोप्सी केल्यानेच आपण लिव्हरचे जो आजार आहे किंवा लिव्हरचं जे नुकसान आहे ते कळू शकतो किंवा त्याचा अंदाज लावू शकतो. बिलकुल नाही. आता बायोप्सीची गरज असते पण फार लिमिटेड याच्यासाठी. मोस्ट ऑफ द गोष्टींसाठी हे जे फायब्रो स्कॅन आहे किंवा MR इलेक्ट्रोग्राफी जी आहे आपल्याला बायोप्सी इतकीच मिळती जुळती आपल्याला इन्फॉर्मेशन देतात विदाउट बायोप्सी. म्हणजे प्लेन याच्याने जे पेनलेस असतं, ज्याच्यात काही कॉन्ट्रास्ट किंवा काही डाईट असतं आणि इमिजिएट रिझल्ट मिळतो. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे की लाईफस्टाईलमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात किंवा लाईफस्टाईलमध्ये जसं आपलं बोललं सेडेंटरी लाईफस्टाईल, तर सेडेंटरी लाईफस्टाईल जसं एक मेजर रोल प्ले करतं. तर मग जे 9 to 9 किंवा 9 to 5 वर्किंग आहेत त्यांनी कसं ओळखायचं आहे? तर सेम जसं मी सांगितलं की जे सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा हे जे बसल्या बसल्या काम आहे किंवा जे स्थिर जॉब आहे किंवा डेस्क जॉब आपण ज्याला म्हणतो, अशा लोकांना तर असं आहे की जर तुम्ही कंटिन्युअसली बसत आहात आणि जर तुमचा स्क्रीन टाइम जे आजचं फॅड आहे नवीन जर 6 ते 7 तासाच्या वरती असेल तर हा इंडिपेंडेंट रिस्क फॅक्टर आहे फॅटी लिव्हर डिसीजसाठी. तर अशा लोकांनी डेफिनेटली त्यांची टेस्टिंग करायला पाहिजे. पण आजकाल लोक थोड्याफार प्रमाणात अवेअर आहेत आणि आजकाल थँक्स टू सोशल मीडिया हेल्थ चेकअप्स पण फार फ्रिक्वेंटली होत आहेत. तर हेल्थ चेकअपमध्ये तुम्ही तुमची लिव्हर फंक्शन टेस्ट बघू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला लिव्हरचे जे एन्झाईम्स आहेत ते डिरेक्ट दिसू शकतात. डायबिटीस आपल्याला कळू शकतं हेल्थ चेकअपमध्ये. हेल्थ चेकअपमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल कळू शकतो. आणि जसं मी सांगितलं, जर रिस्क फॅक्टर्स असतील जसं डायबिटीस है ना, रक्तदाब, फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, पोट पुढे असलेलं विसरल फॅट ज्याला म्हणतो आपण, अशा लोकांना सुद्धा ते असण्याची शक्यता जास्त असते. मग अशा लोकांनी त्याला चेक केलेलं बेटर. म्हणजे जर का कोणाचं असं पोट वगैरे पुढे असेल तर फॅटी लिव्हर झाल्याने त्यांचं पोट कमी नाही होणार का किंवा असं काही आहे? नाही, असं नाही आहे. उलट पोट पुढे असणं याचा अर्थ विसरल फॅट, आणि हे एक्स्ट्रा फॅट आहे जे शरीराच्या बाहेर आहे. तर त्याला ऍक्च्युली एक सिंपल नाही, पण जर सिंपल भाषेत समजायचं झालं की आत जागाच नाही आहे म्हणून ते बाहेर येत आहे, आतली जागा फुल झाली आहे म्हणून ते बाहेर येत आहे ना. त्याच्यामुळे अशा लोकांनी डेफिनेटली टेस्ट करायला पाहिजे. जर तुम्ही मला अलाउ केलं तर मी याच्यात अजून 2 गोष्टी सांगू इच्छितो की नुसतं लिव्हरसाठी नाही पण भरपूरशा कारणांसाठी अशा लोकांनी टेस्ट करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 100 लोक घेतले किंवा पेशंट घेतले जे सडनली दगावलेत कोणत्याही कारणामुळे, काही कारण असून 100 लोकांची मृत्यू झाली, अशा 100 लोकांना जर आपण असेस केलं तर 100 मधून 99 लोकांचं पोट पुढे असेल. ठीक आहे, त्यांना डबल चीन असेल आणि मोठे मोठे असतील. बेसिकली त्यांच्या लाईफस्टाईलमुळे हे एक्स्ट्रा फॅट जे बाहेर आलंय आणि अशाच लोकांना हार्ट अटॅक होईल, अशाच लोकांची किडनी फेल होईल, अशाच लोकांना स्ट्रोक होईल, अशाच लोकांना कॅन्सर होईल. तर जितके पण आजार तुम्ही विचार करू शकता या लोकांमध्ये ते प्रपोर्शनेटली जास्त असते. याचा अर्थ असा नाही की बारीक लोक किंवा जे लीन चीन आहेत त्यांना काही होत नाही, त्यांनाही प्रॉब्लेम होतात, पण त्यांचं जे प्रपोर्शन असेल, प्रमाण असेल ते फार कमी असेल. या लोकांचं प्रमाण जास्त असेल. अशा अननॅचरल किंवा ऍक्सिडेंटल किंवा अवेळी ज्याला आपण म्हणतो अशा लोकांचं प्रमाण जास्त असेल. आता जसं मी बारीक आहे किंवा माझ्यासारखे जे मी तेवढा बारीक नाहीये बट जे बारीक आहेत मग त्यांनी कसं ओळखायचं? आता जसे थोडे ओबीस आहेत ते किंवा थोडे जे जाड आहेत त्यांच्यासाठी ओळखण्यासाठी ते ओळखू शकतात. हा एक चांगला पॉइंट काढला. बघा, मी बारीक आहे म्हणून मी हेल्दी आहे असं होत नाही, डेफिनेटली होत नाही. हेल्दी जे स्टेट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो निरोगी, या स्टेटसाठी किंवा या अवस्थेसाठी भरपूर गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे नुसतं बारीक आहेत म्हणून निरोगी आहेत असं होत नाही. बेसिकली आपल्या शरीरात काही प्रक्रिया होत असतात, रासायनिक प्रक्रिया, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातले काही जे केमिकल्स आहेत की केमोकाइन्स आहेत ते एका व्यवस्थित काम करतात. जर तुम्ही
बारीक आहात पण तुमची लाईफस्टाईल चांगली नसेल, म्हणजे सपोज तुम्ही अवेळ जेवण करताय, जास्त जंक फूड खातायत, फॅटी फूड खातायत, इनॅक्टिव्ह आहात, सिलेंडरी लाईफस्टाईल जास्त आहे, तर अशा लोकांमध्ये सुद्धा फॅटी लिव्हर किंवा दुसऱ्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि त्याला आम्ही म्हणतो लीन फॅटी लिव्हर, म्हणजे बारीक आहात पण तुम्ही तरी पण फॅटी लिव्हर असू शकतं. आणि इनफॅक्ट त्याचं जे प्रमाण आहे भारतामध्ये लीन असून फॅटी लिव्हर, तर जेवढे लीन जर तुम्ही बघितले तर त्यातल्या 1/3 लोकांमध्ये फॅटी लिव्हर असण्याची शक्यता जास्त असते. हे कशामुळे? कारण आपण जेनेटिकली थोडे साऊथ एशियन्स आपण जे ते आपण अनुवंशिकदृष्ट्या आपण थोडे प्रोन आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्ही बघणार तर आपण एक्स्ट्रीमिटीज म्हणजे आपले हात आणि पाय बारीक असतात पण पोट जवळपास सगळ्यांचं पुढे असतं. हे विसरल फॅट आहे, ते आपल्याला अनुवंशिकली तसंच मिळालंय, जेनेटिकली आपल्याला मिळालंय, त्याला आपण काही करू शकत नाही. पण जर आपण हेल्दी लाईफ जर जगली ना, आपण ऍक्टिव्हिटी ठेवली, आपलं सिडेंटरी लाईफस्टाईल आपण जर कमी केलं तर डेफिनेटली आपण हे जे आहे विसरल फॅट मुळे होणारं नुकसान याला अवॉइड करू शकतो. जसं आता तुम्ही साऊथ ईस्ट म्हणजे आपल्या साऊथ ईस्ट कंट्रीज बद्दल सांगितलं, सो जे वेस्टचे लोक आहेत त्यांच्यामध्ये याचं प्रमाण काय, त्याचा काय डेटा आहे? तर वेस्टर्नमध्ये इनफॅक्ट तुम्हाला अचंबा होईल जर मी सांगितलं तर वेस्टर्न आणि इंडियन डेटानुसार आता काही जास्त डिफरन्स नाही आहे. जे ग्लोबल आहे म्हणजे वर्ल्ड वाईड जो प्रिव्हॅलन्स आहे किंवा जे प्रमाण आहे फॅटी लिव्हरचं ते आहे 33%. आणि इव्हन इंडियामध्ये जे प्रमाण आहे ते आहे अप टू 22 to 35%. तर मोरलेस सेम आहे. इनफॅक्ट आम्ही असं म्हणतो ग्लोबली सुद्धा एव्हरी 3rd इंडिव्हिज्युअल म्हणजे तिसरा जगातला राहणारा व्यक्ती हा फॅटी लिव्हर आहे. सिमिलरली भारतामध्ये सुद्धा एव्हरी 3rd इंडियन इज सफरिंग फ्रॉम फॅटी लिव्हर डिसीज. तर मोरलेस सेम आहे. तर वेस्टर्न वर्ल्ड मध्ये प्रॉब्लेम अजून ऍडिशनल असा आहे की तिथं थोडं बिंग वेस्टर्न वेस्टर्नायझेशन मॉडर्न ही नवीन संकल्पना आहे, आधुनिक है ना. आधुनिकच्या नावाखाली आपण प्रोसेस फूड बर्गर्स, पिझ्झा, पास्ता, मैदा, ड्रिंक्स, शुगर ड्रिंक्स है ना, ज्याच्यामध्ये एक्सेस फ्रक्टोज असतो, ह्या गोष्टींचं आपण सेवन जास्त करतो ना. आणि हे अल्कोहोलच्या व्यतिरिक्त आहे आणि याच्यामुळे अशा जो आजार आहे फॅटी लिव्हरचा याचं जे प्रमाण आहे ते वाढतच चाललंय. इनफॅक्ट एक स्टडी आता पब्लिश झालाय ज्याच्यामध्ये त्यांनी फोरकास्ट केलं की त्यांनी अनुमान लावलं की 2040 मध्ये काय सिच्युएशन असू शकते. तर तुम्हाला म्हणजे हे वाटेल, सरप्राईज होणार तुम्ही की बाय 2040 एशिया है ना विल बी इपी सेंटर फॉर फॅटी लिव्हर डिसीज. आणि जे प्रमाण आता 33% ऑलरेडी आहे ते 62% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ऑलमोस्ट डबल होणार. पण मग त्याच्यासाठी आपण असं काय सुधारणा करू शकतो का आपल्या जेवणामध्ये किंवा काय? त्याच्यामध्ये जर सुधारणा करायची असेल तर भरपूरशा गोष्टी आपण करू शकतो जर खरंच करायला गेलं तर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे वजन. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आयडियली आपण आयडियल बॉडी वेट मेंटेन करायला पाहिजे. लोकांना माहितीच नाही की आयडियल बॉडी वेट काय आहे. आणि तुम्ही जो बीएमआयचा आता उल्लेख केला तो बीएमआय म्हणजे आपण वेस्टर्न कट ऑफ बघतो. आपण इंडियन्स जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं बॉडी प्रोफाईल जर तुम्ही सेम बीएमआयचा वेस्टर्न माणूस घेतला आणि सेम बीएमआयचा इंडियन घेतला तर दोघींमधलं जे बॉडी फॅट अनालिसिस असेल त्यातलं डिस्ट्रीब्युशन वेगळं असेल सेम बीएमआय, कारण ते हायटेड असतात आणि त्यांचं इथिनिसिटी म्हणजे त्यांचा रेस आणि जेनेटिक्स वेगळं असतं. आपलं जेनेटिक्स आपल्याकडे टिपिकल जो प्रोफाईल असतो त्याला आपण म्हणतो टॉफी, म्हणजे थिन आउटसाइड अँड फॅट इनसाइड, TOFI. म्हणजे बाहेर बारीक आहे पण आत फॅट आहे. इनफॅक्ट आपण विसरल फॅट त्याला म्हणतो ना की आपण त्याला असं म्हणतो की खात्या पित्या घरचं लक्षण नाही. हे असं नाही आहे. खात्या पित्या घरचं लक्षण हे आपण त्याला म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणतो पण तसं असायला नाही पाहिजे. इनफॅक्ट सायन्समध्ये आम्ही असं म्हणतो की जेवढा पोटाचा घेर जास्त हे विसरल फॅट जास्त तेवढा जे रोग आहेत त्यांचं निमंत्रण जास्त. कोणते रोग घ्या म्हणून हे घेर कमीत कमी असायला पाहिजे. ठीक आहे, खाद्य पद्धती. हा. आणि मग जसं मी सांगितलं आयडियल बॉडी वेट, बीएमआय वर आपण तिकडे गेलो तर आयडियल बॉडी वेट जे आहे तो लोकांना माहितच नाही की आयडियल बॉडी वेट किती असायला पाहिजे. मी त्याच्यासाठी या तुमच्या फोरमवर एक प्लॅटफॉर्मवर सांगू इच्छितो की एकदम सिंपल गोष्ट आहे. जेवढी तुमची हाईट आहे इन सेंटीमीटर -100
त्याच्यातून 100 कमी करा, दॅट शुड बी युअर आयडियल बॉडी वेट. फॉर एक्झाम्पल माझी हाईट 174 सेंटीमीटर आणि आय एम वेट 70, तर अप टू 74 माझं वेट असू शकतं. पण जर आपल्याला रिस्क फॅक्टर्स असतील तर हे टिपिकली मुलांमध्ये आणि बायकांमध्ये हाईट इन सेंटीमीटर -105 म्हणजे 105 मायनस करायचे. पण जर तुम्हाला रिस्क फॅक्टर्स असतील म्हणजे तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर आहात किंवा जास्त झाड आहात किंवा फॅमिली हिस्ट्री आहे, अनुवांशिक तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल असेल, तर इव्हन मेल्समध्ये सुद्धा 105 कमी म्हणजे जेवढं वेट आहे त्याच्यापेक्षा 4 ते 5 किलो कमीच ठेवायला पाहिजे. जर आपण असं ठेवलं तर आपण भरपूरशे रोग, फॅटी लिव्हर नाही फक्त, भरपूरशा रोगांना आपण नाही म्हणू शकतो किंवा अवॉइड करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल, जे मी सांगितलं. आजची जी लाईफस्टाईल झाली ती फार सिडेंटरी झाली, म्हणजे डिजिटलायझेशन झालंय आज सगळं. सगळे स्क्रीनच्या समोरच बसले. स्क्रीनच्या समोर तर बसलेले आहेत, पण ऍडिशनली असं झालंय की रिमोट कंट्रोल, म्हणजे आजकाल काय करायचं तर अलेक्साला सांगतात, अलेक्सा सिरी ते काम करून टाकतो, तुम्हाला उठायची गरज नाही. दरवाजा बंद करायचं, रिमोटने बंद केलं दरवाजा बंद राहील. एसी ऑन करायचं, फॅन ऑन करायचं, जी मुवमेंट थोडीफार व्हायची ती पण बंद झाली ना. तर त्याच्यामुळे एक्सरसाइज म्हणजे लोक अवॉइड करतायत किंवा शक्यतो करत नाहीये, टाइम नाहीये, वेळ नाही, काही ना काही कारणाने ते करत नाही. त्याच्यामुळे रेग्युलर एक्सरसाइज असायला पाहिजे. कमीत कमी डेली ब्रिस्क वॉकिंग असायला पाहिजे. ब्रिस्क वॉक म्हणजे फास्ट वॉक करायला पाहिजे, जसं आपण ट्रेडमिलवर चालतो 6च्या स्पीडने, किंवा असा कोणताही वॉक ज्याच्याने आपली हृदयाची गती वाढ. मग जे लोक असे बोलतात की माझे काही असे फ्रेंड्स आहेत किंवा मी सुद्धा असं आहे की मी स्टेशन पासून घरपर्यंत चालत जातो अँड दॅट इज द ओनली वॉक दॅट आय हॅव, मग तो फायदेशीर आहे की नाही? त्याच्या दोन गोष्टी आहेत ऍक्च्युअली. फायदेशीर होण्यासाठी तो ब्रिस्क वॉक असायला पाहिजे है ना. पण जर ब्रिस्क वॉक नसेल है ना, तुम्ही जे दुसरं म्हटलं त्याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये असं म्हणतो की NEAT म्हणजे नॉन एक्सरसाइज इंड्यूस थर्मोजेनेसिस. नॉर्मली आपण वेट लॉस साठी जे करतो, आपण जे वजन कमी करतो, वेट लॉस जे करतो, त्याला आपण थर्मल ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण ऍक्टिव्हिटी करतो, हीट जनरेट होते, त्याच्याने आपला फॅट बर्न होतो. पण ही जी ऍक्टिव्हिटी आहे याला NEAT म्हणतो, म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हेटेड थर्मोजेनेसिस किंवा रिलेटेड थर्मोजेनेसिस. त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज करत नाहीये, पण अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या नॉन स्ट्रक्चर्ड आहेत त्याच्याने जी हीट लॉस होते त्याला आपण हे म्हणतो. जर तुम्ही ऍक्टिव्ह असलात, कमीत कमी चालला तरी पण हे काही अंशी तुम्हाला बेनिफिट करू शकतो रादर दॅन जस्ट सिटिंग. जर तुम्ही बसलात तर मेटाबॉलिझम स्लो होऊन जातं. मेटाबॉलिझम स्लो झालं की लिव्हरला एक्स्ट्रा काम करावं लागतं, लिव्हरवर एक्स्ट्रा लोड येतो, मग त्याच्यामुळे जी इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी होते आणि रेजिस्टन्स वाढतो आणि त्याच्यामुळे मग ह्या रोगांना आमंत्रण होतं. जर मग ऍक्टिव्ह राहिल्यात तर ते मेटाबॉलिझम सुद्धा ऍक्टिव्ह राहतं आणि मग त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी पण मेंटेन असते आणि मग त्याच्यामुळे हे जे आजार आहेत, हे मेटाबॉलिक जे डिसऑर्डर्स आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल है ना, हे सगळे आपण आटोक्यात ठेवू शकतो किंवा त्यांना कंट्रोल करू शकतो. आता जसं की वेस्टर्न साईडला आपलं बोलणं झालं, तिकडे ब्रेड किंवा तिकडे प्रोसेस्ड फूड जास्त असतं, तसं आपल्या इंडियामध्ये किंवा आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये कार्ब्सचं प्रमाण जास्त आहे आणि प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. तर डज दॅट म्हणजे त्या गोष्टी मॅटर करतात का? ऑफकोर्स मॅटर करतात. आणि आता जे तुम्ही म्हणताय की तिकडे आणि इकडे असं काही राहिलंच नाही, आता तिकडे ते इकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्तच आहे ना. तर त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही कोणतीही चेन घ्या त्याचा आउटलेट तुम्हाला मिळणार इंडियामध्ये आहे. आणि आजकाल तर इन्स्टा ऍप आले, तुम्ही इझिली त्याला घर बसल्या म्हणजे इव्हन तुम्हाला हॉटेल पर्यंत जायची सुद्धा गरज नाही, घरी सुद्धा तुम्ही ते मागवून खाऊ शकतात. तर डेफिनेटली याचा रोल पडतो, कारण आपण हे एक्सेस कार्ब्स खातोय, एक्स्ट्रा कार्ब्स खातोय आणि त्याच्यामुळे सेम परत लिव्हरवर एक्स्ट्रा लोड येतोय, त्याच्यामुळे लिव्हरला एक्स्ट्रा काम करावं लागतं. त्याच्यामुळे जे त्याचं मेन काम आहे ते सोडून ते बाकीच्या कामात तो गुंतलेला आहे, ज्याच्यामुळे वेअर अँड टिअर होतोय, त्याला रिपेअर करण्यासाठी वेळ मिळत नाहीये आणि मग तो आजारी पडतोय. तर हे डेफिनेटली रोल प्ले करत आहे आणि हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. मग आपण जसं आता वीट हा एक फॅक्टर आहे, म्हणजे आपण चपात्या जास्त खातो, तर मग त्याचा काही वेगळा ऑल्टरनेटिव्ह आहे का? तुमचा जो ऍक्च्युअली जो प्रश्न होता की डाएट मध्ये काय असायला, तर जर कोणी पेशंट किंवा रोगाने विचारलं की काय खायला पाहिजे, तर माझा स्टँडर्ड आन्सर त्याला असतं जे आपले पूर्वज खायचे ते खायला पाहिजे. पूर्वज बघा, आपल्या पूर्वीच्या काळी आपल्या जेवणामध्ये डाळ, भात, भाजी, पोळी, सीझनल फ्रूट. तर आयडियली जर एका सेंटेन्स मध्ये मला उत्तर द्यायचं असेल तर
सीझनल फ्रेश होम कुक फूड असायला पाहिजे. जर तुम्ही असं खाल्लं तर तुम्हाला बाकी कसलीच गरज नाहीये, हे सफिशियंट आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण ते फॉलो करत नाही. आपण वेस्टर्नायझेशन कडे आपला कल आहे आणि हे तर मला वाटत नाही कोणी म्हणजे प्रेफर सुद्धा करेल. दुसरी गोष्ट म्हणजे वीटचं तुम्ही जी गोष्ट केली तर वीट म्हणजे बेसिकली कॅलरीज अगेन कार्ब्स जास्त आहे, एक्स्ट्रा कार्ब्स आहे, तर प्रेफरेबली वीट अवॉइड करायला पाहिजे. आणि आजकाल तर जगात असं चालू आहे की वीट म्हणजे ग्लुटन किंवा नॉन ग्लुटन, तर भरपूरसे असं बघितलं जातं की जे नॉन ग्लुटन आहेत त्यांचं रिलेटिव्हली जे मेटाबॉलिक प्रोफाईल आहे ते हेल्दी आहे किंवा ते चांगलं आहे. आणि एनिवेज आपले पूर्वज आपले ज्वार, बाजरा आणि नाचणी म्हणजे जे मिलेट्स आहेत तेच खात होते. वीट तर नंतरून आलंय भारतामध्ये आणि आपण त्याला आता अब्यूज करायला लागलो, जास्त खायला लागलोय. तर जर विचारणार तर खायलासाठी मिलेट्स प्रेफरेबल आहे, जे आपले पूर्वज खायचे ते प्रेफरेबल आहे. सीजनल फ्रूट ऍक्च्युली आपली जी प्लेट असायला पाहिजे ती कलरफुल असायला पाहिजे. ग्रीन व्हेजिटेबल्स आहे ना, कलरफुल फ्रूट. जितकं कलर जे असतं जेवणामध्ये नॅचरल, आर्टिफिशियल नाही नॅचरल, तेवढं आपली जी गट आहे त्याच्यात जे जंतू असतात, त्याचे दोन प्रकार जंतू असतात, एक जे असतात चांगले, एक असतात वाईट. तर जेवढं आपली प्लेट बायोडायव्हर्स असेल म्हणजे जेवढं विविधता त्याच्यामध्ये असेल तेवढी डायव्हर्सिटी आपल्या इंटेस्टाईन मध्ये चांगली असेल आणि तेवढं आपल्याला ते हेल्प करतील निरोगी राहण्यासाठी. सो आणि म्हणजे खूप असा साधा प्रश्न आहे की जे व्हेज खातात त्यांना काय करायला पाहिजे आणि जे नॉनव्हेज खातात त्यांना काय करायला म्हणजे नॉनव्हेज हा एक व्हायटल रोल प्ले करतो का? तसं पाहिलं का ते नॉनव्हेज व्हेज मध्ये व्हेज इज ऑलवेज प्रेफर्ड डाएट, पण असं नाही की नॉनव्हेज नाही खायला पाहिजे. जे खातात ते खाऊ शकतात. नॉनव्हेजचा प्रॉब्लेम असा आहे की आपण एक्सेस करतो नॉनव्हेज सोबत. नॉनव्हेज खाल्लं जातं त्याच्यासोबत नॉर्मली कोल्ड्रिंक्स वगैरे घेतली जातात, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट, एक्स्ट्रा कार्ब्स आपण शरीराला देतो, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. थोडक्यात कोणती गोष्ट लिमिटमध्ये खायला पाहिजे. नॉनव्हेजमध्ये जर स्पेसिफिकली बोललो तर चिकन आणि फिश हे चांगले सोर्स ऑफ किंवा लीन मीट ज्याला म्हणतो हे चांगले सोर्स ऑफ ॲनिमल फॅट आहे. पण जे बाकीचे आहेत जे रेड मीट किंवा मटन ह्या गोष्टी एवढ्या हेल्दी नसतात. पण तरी पण हा एक रिलिजियस इश्यू आहे, तर त्याच्यामुळे आयडियली तर अवॉइड करता आलं तर अवॉइड करायला पाहिजे. पण सपोज अवॉइड नाही केलं तर कमीत कमी प्रमाणात ते खायला पाहिजे आणि दॅट शुड नॉट बी अ रेग्युलर अफेअर. जसं मी सांगितलं की कोणतीही गोष्ट एक्सेसमध्ये ही प्रॉब्लेमॅटिक, प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असायला पाहिजे. इव्हन ऑक्सिजन एक्स्ट्रा सुद्धा हानिकारक आहे. प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल, कमी पण नको जास्त पण नको, लिमिट म्हणजे लिमिट. सो आपलं आता फूडचं झालं, तसं आता मी अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर मध्ये. सो अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर एक्झॅक्टली काय ते तुम्ही जरा बघा. तसं फॅटी लिव्हर डिसीज जे आहे त्याला ट्रेडिशनली आपण डिवाइड करतो अल्कोहोल रिलेटेड अँड नॉन अल्कोहोल रिलेटेड. तर लेमॅन तुम्हाला सांगेल की अरे हा बेवडा आहे किंवा दारू पितो. लिव्हर आणि दारू एकदम म्हणजे क्लोजली असोसिएटेड. पण जरुरी नाही आहे की अल्कोहोलमुळेच लिव्हरला नुकसान होईल. अल्कोहोलच्या व्यतिरिक्त जे नुकसान होतं त्याला म्हणतो आपण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. मग ते काही असो जे आपण डिस्कस केलं, व्हायरसेस असू शकतात, ड्रग्ज असू शकतात, जेनेटिक कंडिशन्स असू शकतात, ऑटोइम्युन कंडिशन्स असू शकतात, आणि जे आजचं मेन आहे ना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे आपण त्याच्याबद्दल बोलतोय, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, सिडेंटरी लाईफस्टाईल, हे पण याच्यामुळे असू शकते. इनफॅक्ट आता जे आपण टेक्नॉलॉजी यूज केली नॅफल्ड किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ती आता ऍब्सोल्यूट केली आहे, म्हणजे ती आता वापरत नाही. आता नवीन टर्म आपण यूज करतो त्याचं जे नाव आहे ते हे MAFLD म्हणजे मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज. पूर्वीच्या वेळी कसं होतं की अल्कोहोल आणि नॉन अल्कोहोल, अल्कोहोल म्हटलं की मग लोकांना थोडं की काहीतरी हाय करून नाही म्हणायला लागतं ना की स्टिग्मा सारखं की अरे तुम्हाला सांगतो की मी अल्कोहोल पितो. आजकाल म्हणजे लोक बॉडी शेम करू शकत नाही, ब्लॅकला ब्लॅक म्हणू शकत नाही, फेअरला फेअर म्हणू शकत नाही, बारीकला बारीक म्हणू शकत नाही, जाडला जाड म्हणू शकत नाही. तसं जर कोणी ड्रिंक करते त्याला सांगितलं की तुम्हाला ड्रिंकमुळे प्रॉब्लेम आहे तर ते, आणि भरपूरसे अशा पण सिच्युएशन्स आम्ही पाहतो की त्याच्यात अल्कोहोल पण सिग्निफिकंट मध्ये आहे, पण बाकीचे फॅक्टर्स पण आहे, म्हणजे ते जाड पण आहे, त्यांना डायबिटीज पण आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी सुद्धा सिग्निफिकंटली असू शकतात. दोघींचं कॉन्ट्रीब्युशन इक्वल किंवा जास्त असू शकतो दुसऱ्यापेक्षा. त्याच्यामुळे ही जी नवीन टर्म यूज केली त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत.
आणि अल्कोहोल नावाचा जो स्टिग्मा आहे तो काढून टाकलाय. म्हणजे इट इज अ मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज, ज्याच्यामध्ये अल्कोहोल रिलेटेड प्रॉब्लेम पण आहेत आणि नॉन अल्कोहोल रिलेटेड प्रॉब्लेम पण आहेत. तर दोन्ही गोष्टींना आपण त्याच्यात यूज करू शकतो. या गोष्टीचा आपण डिटॉक्स कसा करू शकतो, लाईक काही खाऊन किंवा काही करून, असं डिटॉक्स आहे का? डिटॉक्स एक फॅन्सी वर्ड आहे ऍक्च्युली, हे जेन्झी तुमचं वर्ड आहे. डिटॉक्सिफिकेशन असं काही नसतं, हा एक विपर्यास आहे ऍक्च्युली. आपण सुरुवातीला बोललो नाही, लिव्हर जी एक फॅक्टरी आहे, लिव्हर भरपूर कामं करतो, त्यातलं एक मेजर फंक्शन म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे थोडक्यात आपण काही खातो, पितो, मेडिसिन्स, इव्हन अल्कोहोल, हे पहिले गट मधून पासून शरीरातून लिव्हर मध्ये जातं. मग लिव्हर त्याला प्रोसेस करतं आणि मग लिव्हर डिसाईड करतं की त्याला काय करायचंय, ठेवायचंय, स्टोअर करायचंय की बाहेर फेकायचं. ठीक आहे. तर म्हणजे ही स्वतः एक फॅक्टरी आहे जे स्वतः पूर्ण शरीराला डिटॉक्सिफिकेशन करते. आणि तुम्ही विचार करताय की त्याला असं काही करू की ज्याच्याने डिटॉक्सिफिकेशनला मदत होईल, असं काहीच नाही. हा विपर्यास आहे, हा फॅड आहे, हे मिथ आहे, असं काहीच नाही. जर खरंच काही करायचं असेल तर तुम्ही लिव्हरला रेस्ट द्या, त्याला एक्स्ट्रा लोड नका देऊ, है ना. एक्स्ट्रा फूड नका खाऊ, जंक फूड नका खाऊ, प्रोसेस फूड नका खाऊ, शुगर कमी करा किंवा बंद करा, अल्कोहोल नका देऊ, ओव्हर द काउंटर मेडिकेशन नका देऊ, हेल्दी राहा, एक्सरसाइज करा, ऍक्टिव्ह राहा. तर लिव्हरला तो फायदा मिळेल, जेणेकरून जे त्याचं काम आहे तो अजून चांगलं करू शकतो. पण आपण ते करत नाही, उलट त्याला एक्स्ट्रा काम देतो की हे पण करा. थोडक्यात हे असं आहे की सूर्याला हे दाखवण्यासारखं आहे, सूरज को रोशनी दिखायचं, अशी गोष्ट आहे ना. तर ते करायला नाही पाहिजे. डिटॉक्स एक फक्त फॅड आहे, दुसरं काहीच नाही. आधीच्या काळात जेव्हा सायन्स तेवढं प्रगल्भ नव्हतं तेव्हा फॅटी लिव्हरला कसे ट्रीट करायचे, आणि आता विथ द हेल्प ऑफ सायन्स आता आपण कसे ट्रीट करतो? सी इव्हन पूर्वीच्या काळी फॅटी लिव्हर होतं, पण आपल्याला ते माहित नव्हतं किंवा अवेअरनेस नव्हता. त्याच्यामुळे त्याला किंबहुना असं म्हणायचो की लिव्हर, आता जे आपण बोललो लिव्हर आणि अल्कोहोल, म्हणजे त्यांचा असा समज होता की अल्कोहोलमुळेच लिव्हर डॅमेज होऊ शकतं, है ना. त्याच्यामुळे एवढी चर्चा नव्हती. पण आता लाईफस्टाईलमुळे ओबेसिटीचा रेट वाढलाय, ओव्हरवेट वाढले, जंक फूड्स वाढले, है ना, प्रोसेस फूड वाढले, शुगरी ड्रिंक्स वाढले, याच्यामुळे याचं प्रमाण पण वाढलंय, है ना. इनफॅक्ट भारतामध्ये आपण बाय 2030 डायबिटीजचा हब बनून जाऊ आपण. ठीक आहे. प्लस सगळ्यात जास्त डायबिटिक्स भारतात आढळतात, सेकंड नंबरवर आहेत आपण डायबिटीजच्या ह्याच्यामध्ये. तर आणि थँक्स टू सोशल मीडिया अवेअरनेस पण वाढला आहे आणि नवीन टेक्नॉलॉजीज पण आल्या आहेत, हेल्थ चेकअप्स वाढले आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला डायग्नोज करतो किंवा निदान लवकर होतोय त्या गोष्टींमुळे. आणि जर ट्रीटमेंटची गोष्ट केली तर टू बी व्हेरी ऑनेस्ट त्याला काही ट्रीटमेंट ॲज सच नाही आहे. थोडक्यात असं नाही की फॅटी लिव्हर झालं तर ते फॅटी लिव्हर किती आहे पहिले आपल्याला ते जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार मग ट्रीटमेंट त्याची ठरते. म्हणजे ते रिव्हर्स होऊ शकतं. ते मी तुम्हाला सांगतो. पहिले फॅटी लिव्हर तुम्ही बघणार आजकाल प्रत्येक रिपोर्टमध्ये सोनोग्राफी केली तर फॅटी लिव्हर लिहिलं असेल किंवा ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असं लिहिलं असेल, किंवा तुम्ही लिव्हर फंक्शन टेस्ट केला तर तुमच्या लिव्हरची काही टेस्ट गडबडी असू शकतात. तर ही ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 हे अकॉर्डिंग टू मी नॉन स्पेसिफिक आहे. म्हणजे कोणाला सांगणं की तुम्हाला ग्रेड 1 फॅटी लिव्हर आहे, म्हणजे ग्रेड 1 म्हणजे ग्रेड 1 किंवा ग्रेड 2, तर त्याच्या मनात संकल्पना आहे ग्रेड 1 काय, म्हणजे की ॲज इफ मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे. तुमच्या मनात प्रश्न आहे हाय म्हणजे किती, जास्त आहे तर मलाही माहिती, पण किती आहे की नाही. मग तुम्ही तुमच्या मनात लगेच 120-80 नॉर्मल आहे, माझं किती 140, 160, 200, कारण 140 ची ट्रीटमेंट वेगळी आहे आणि 200 ची ट्रीटमेंट वेगळी आहे. तसंच ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 हे सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत ना, तर त्याला आपल्याला ऑब्जेक्टिव्हली बघायला पाहिजे. तर बेसिकली फॅटी लिव्हर जो आहे हा एक स्पेक्ट्रम आहे ना. सुरुवातीच्या स्पेक्ट्रम मध्ये फक्त फॅट आहे. जसं आपण सुरुवातीला बघितलं 5% फॅट नॉर्मल असतं, त्याच्यापेक्षा जास्त झालं तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. तर फक्त फॅट असेल तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. हळूहळू जर आपण रिस्क फॅक्टर्सला कंट्रोल केलं नाही किंवा वेट लॉस केलं नाही किंवा हेल्दी लाईफ आपण हे केलं नाही तर हे फॅट हळूहळू वाढणार आणि मग लिव्हरला सूज होणार. या स्टेजला म्हणतात हेपॅटायटिस. जसं आपण बघितलं हेपा म्हणजे लिव्हर आणि आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन. हे लिव्हरचं इन्फ्लमेशन आहे, सूज आहे. परत जर तुम्ही काहीच केलं नाही या स्टेजला तर हळूहळू परत हे वाढत जाणार, लिव्हरला जखम होणार आणि ती जखम नंतरून भरणार स्कारने. ओके. आपल्याला खपली येते, शरीराला कुठेही लागलं स्कार बनतो की नाही, खपली येते. तसं लिव्हरला जी जखम होते ती बॉडी त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करते आणि नंतरून तो टिश्यू डेड होतो आणि मग त्याच्याने ती खपली येते किंवा स्कार बनतो. थोडक्यात हा स्पेक्ट्रम आहे ज्याच्यामध्ये फॅट एक सुरुवातीला आहे, फॅट आणि सूज मध्ये आहे, फॅट, सूज आणि स्कारिंग हे एंडला आहे.
या स्पेक्ट्रमवर आपल्याला पहिले बघायला पाहिजे आणि मग अकॉर्डिंगली आपल्याला ट्रीटमेंट दिसते. म्हणजे जर आपण अर्ली स्टेजमध्ये आहे तर पहिल्या स्टेजमध्ये जर तुम्ही वजन कमी केलं, बाकीच्या ज्या फॅक्टर्स आहेत है ना, जसं डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन यांना कंट्रोल केलं, अल्कोहोल बंद केलं, प्रोसेस फूड बंद केलं, चांगली लाईफस्टाईल जगली, तर हे बऱ्यापैकी रिव्हर्सेबल आहे, 100% रिव्हर्सेबल आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये सुद्धा हे सगळ्या गोष्टी केल्या तर जवळपास 40% ते 90% पर्यंत रिकव्हरी होते. पण जेव्हा लिव्हरला स्कार झालाय त्या स्कारची पण ग्रेडिंग असते, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. म्हणजे ग्रेड 1, ग्रेड 2 थोडं अर्ली झाले, ग्रेड 3, ग्रेड 4 थोडं लेट झाले, तर परत ग्रेड 1, ग्रेड 2 बऱ्याच अंशी रिव्हर्स होऊ शकतं. ग्रेड 3 जे आहे ते सर्टन एक्शन पर्यंत, आणि ग्रेड 4 म्हणजे ते इतके कडक झालंय मग त्याच्यानंतर तुम्ही काही केलं तर ते परत होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही ते हार्ड लिव्हर आणि सॉफ्ट लिव्हर. येस, म्हणजे थोडक्यात लिव्हर जे असतं सॉफ्ट असतं केक सारखं, ते नाव आता आपलं कडक झालंय याच्यासारखं, दगडासारखं. दगड केक बनू शकतो का? नाही है ना. किंवा बिल्डिंग बघा, बिल्डिंग जेव्हा बनते तुम्ही लाथ मारली तरी बिल्डिंग पडून जाईल, पण तीच बिल्डिंग जर बनून गेली, तुम्ही पाणी देऊन चांगलं त्याला आता हे झाले तर तुम्ही लाथ मारली तरी बिल्डिंग तुटेल का? नाही. किंवा हे बनायला वेळ का लागतं आणि नंतर एकदम सडन एक्टिव्हेशन कसं होतं? जर तुम्ही याला बघितलं, धबधबा असतो, पाणी येतं त्या धबधब्यापर्यंत हळूहळू होतं, पण त्या धबधब्यात आलं की सडन खाली जातो ना. तो जो पॉइंट आहे तो पॉइंट ज्याला ब्रेक पॉइंट म्हणतो, तो पॉइंटच्या आधी जर आपण केलं तर भरपूरशा गोष्टी रिव्हर्सेबल आहे, पण तो ब्रेक पॉइंट केला की मग इरिव्हर्सेबल स्टेजमध्ये आपण जातो. मग आपण काही केलं तरी ते कमी नाही होत, पण तरी पण या स्टेजमध्ये सुद्धा जर आपण हे ज्या गोष्टी पाळल्या तर आपण त्याचं प्रोग्रेशन कमी करू शकतो, त्याचं कॉम्प्लिकेशन्स कमी करू शकतो, त्याच्या काही गोष्टी त्याच्या कोर्समध्ये होतात त्याला आपण लवकर निदान करून आटोक्यात ठेवू शकतो. एवढं आपण तरी सुद्धा करू शकतो. मग लिव्हर ट्रान्सप्लांट आपण कधी करतो? बघा, लिव्हर ट्रान्सप्लांट बेसिकली जेव्हा लिव्हर कडक होऊन खराब होतं आणि लिव्हर आपलं काम करत नाही तेव्हा आपण लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं हे करतो. तर जर तुम्ही इंडिकेशन्स म्हणणार की कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहे ज्याच्यामध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, तर सगळ्यात महत्वाची किंवा कॉमन कंडिशन आहे ती म्हणजे ॲडव्हान्स लिव्हर डिसीज, जेव्हा लिव्हर इतकं कडक झालंय की ते आपलं काम करत नाहीये आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. तर तसे काय काय कॉम्प्लिकेशन्स होतात म्हणजे आपण ऑलरेडी आधी डिस्कस केले. पोटात पाणी येणं जलुदर है ना, गफलतमध्ये जाणं ज्याला लिव्हरचा कोमा म्हणतो ना आपण, बेभान होणं, मेमरी लॉस होणं, रात्री जागणं दिवसा झोपणं है ना, त्याच्यानंतर रक्ताची उलटी होणं, किंवा लिव्हरमुळे अदर ऑर्गन्स जे आहेत, जे अवयव आहेत दुसरे, त्यांना सुद्धा अफेक्ट होणं. तर हे आपण ऍडव्हान्स लिव्हर डिसीज त्याला म्हणतो आणि हे एक कॉमन रिझन आहे. दुसरी कंडिशन आहे त्याला आपण म्हणतो अॅक्यूट लिव्हर फेल्युअर, म्हणजे लिव्हर सडनली फेल होतं है ना, जे मान्सून मध्ये भरपूर कॉमन आहे. आपण बाहेर जातो, पाणीपुरी खातो, ठीक आहे, आणि मग आपल्याला हेपॅटायटिस ए आणि ईचा प्रादुर्भाव होतो. 95% हे सेल्फ लिमिटिंग असतं, रिकवर होतं. पण जर आपलं लिव्हर वीक असेल किंवा फॅटी लिव्हर असेल तर मग हे लिव्हर सडनली खराब होऊ शकतं आणि मग आपल्याला म्हणजे मान्सून मध्ये आपलं जे बाहेरचं पाणी असतं किंवा बाहेरच्या वातावरण बदलामुळे आपल्याला होऊ शकतं. त्याच्या आधी आपण इंडिकेशन संपू आणि मग मान्सूनवर येऊ. तर एक अॅक्यूट लिव्हर फेल्युअर झालं, एक ऍडव्हान्स लिव्हर डिसीज झालं. तिसरं आहे अॅक्यूट ऑर क्रोनिक लिव्हर फेल्युअर, म्हणजे लिव्हर कडक होतं पण काम करत होतं, म्हणजे फंक्शन चालू होतं, पण त्याच्यानंतर लिव्हरवर असं काही झालं की ते काम करणंच बंद झालं. म्हणजे थोडक्यात घरी एक माणूस आहे, नोकर आहे, जो वीक आहे, काम करतोय, पण तुम्ही दुसऱ्या दिवशी सडनली सांगता की तुम्ही 10 लोकांचं काम करतो. मी एक माझं कसं तरी काम करत होतो, मी एक्स्ट्रा काम करू शकत नाही, मग तो गिव्ह अवे करतो की आता मी नाही करत. तसंच जर एक्स्ट्रा लोड लिव्हरवर आला तर तो गिव्ह अवे करतो. दॅट एक्स्ट्रा लोड भरपूरदा अल्कोहोलमुळे असतो किंवा इन्फेक्शनमुळे असतो किंवा हे ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स मुळे तो असू शकतो. ते पण एक इंडिकेशन आहे लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं. चौथं जे लोकांना माहीतच नाही आहे किंवा लोक निग्लेक्ट करतात ते म्हणजे लिव्हर कॅन्सर. जर लिव्हर कॅन्सर हा लिव्हर मध्येच असेल, एनी साईज एनी नंबर ॲज लॉंग ॲज इट इज लिमिटेड टू लिव्हर. बघा, कोणताही नंबर कोणताही साईज जर लिव्हर मध्ये असेल आणि तो पुढे स्प्रेड नसेल तर लिव्हर ट्रान्सप्लांटेशनने तो कम्प्लिटली क्युअर होऊ शकतो. इनफॅक्ट लिव्हर कॅन्सर ही एक मात्र अशी सॉलिड मॅलिग्नन्सी आहे, सॉलिड अवयव मॅलिग्नन्सी, म्हणजे जे सॉलिड ऑर्गन्स आहेत त्याच्यामधली मॅलिग्नन्सी दॅट कॅन बी कम्प्लिटली क्युअर विथ लिव्हर ट्रान्सप्लांटेशन. त्या लोकांना माहीत नाही. बाकी कॅन्सरचं आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या मनात येतं की काही दिवस किंवा काही महिने, पण याच्यात
कम्प्लीट क्युअर आहे. Complete cure आहे. त्याच्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचायला पाहिजे. पण अवेअरनेस नसल्यामुळे लोक मग अशा ठिकाणी जातात जिथं पॅलिएशन होतं, म्हणजे तिथं फक्त सिम्पटम कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतो. तर सिम्पटम पॅलिएशनची गरज नाही, याला सिम्पटम कंट्रोलची गरज नाही, याला कम्प्लीट क्युअर करू शकतो प्रोव्हाइडेड लिव्हर मध्येच आहे, कुठे बाहेर नाही. गेलाय. ठीक आहे. मग आणि चौथं आहे जेनेटिक कंडिशन्स, ज्याच्यामध्ये एक कॉमन आहे विल्सन्स डिसीज. ज्याच्यामध्ये बेसिकली विल्सन डिसीज मध्ये काय होतं, लिव्हर जो आहे तो कॉपरला प्रोसेस करतो आणि कॉपरला बाहेर काढतो, मेटाबोलाइज करतो. पण या कंडिशनमध्ये जे जीन्स असतात त्या जीन्सला अफेक्शन होतं, ज्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती अफेक्ट होते. तर लिव्हरचं कॉपर बाहेर जात नाही, ते साचत जातं, शरीरात येतं आणि मग ते नुकसान करणं सुरू करतं. तर मग अशाने लिव्हर खराब होतं आणि बाकीच्या ऑर्गन्सला पण नुकसान होतं. जर मग आपण लिव्हर बदललं तर पूर्णपणे हा व्यक्ती नॉर्मल होतो, व्यवस्थित होतो, नॉर्मल आयुष्य जगतो. तर असे हे कारण आहेत. तुम्ही जे आधी बोललात मान्सून जर मान्सून म्हटलं की आपल्या मनात येतं एक तर गरमागरम चाय, पकोडे है ना, आणि किशोर कुमारचे गाणं है ना, आणि स्ट्रीट फूड. ठीक आहे. किंवा अजून आजाराची जर गोष्ट आपण केली तर आपल्याला फक्त काय येतं मनामध्ये, सर्दी खोकला, व्हायरल फ्लू झाला किंवा डेंग्यू, मलेरिया. याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही विचार करत नाही. पण लेट मी टेल यू, जेव्हा मान्सून येतो तेव्हा ओव्हरऑल हायजीन आपलं खराब होतं, वॉटर कंटॅमिनेट होऊन जातं. ठीक आहे. ज्याच्यामुळे हे बाकीचे जे आपण आजार डिस्कस केले त्याचा प्रादुर्भाव होतोच होतो, पण लेप्टो, टायफॉइड आणि हेपॅटायटिस ए आणि ईचा पण प्रादुर्भाव होतो. आणि हे नॉर्मली कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमध्ये असतं. म्हणून पावसाळ्यात मान्सून सीझन मध्ये बाहेरचं अवॉइड करायचं, खायचं. इस्पेशली चटणीज जे असतात, रॉ सॅलड्स, अनकुक फूड. ठीक आहे. आणि पाणीपुरी किती टेम्पटिंग असली तरी अवॉइड करायला पाहिजे या सीझन मध्ये. सो फॅटी लिव्हर हा म्हणजे कोणत्या स्पेसिफिक वयोगटात होतो का, किंवा त्याचे असे फॅटी लिव्हर होणारा हा मेजर वयोगट कोणता आहे? बरं झालं या फोरमवर तुम्ही हा प्रश्न विचारला. तर काही असं स्पेसिफिक एज ग्रुप नाही ज्याच्यात फॅटी लिव्हर होत नाही. आबालवृद्धापासून सगळ्यांना फॅटी लिव्हर होऊ शकतं, म्हणजे अगदी लहान मुलांना, अगदी नवजात शिशुपासून तर इवन अप्पर लिमिट तर नाहीच आहे त्याला. थोडक्यात तुम्हाला जर एक हे सांगायचं झालं, जसं आपण बोलतोय की फॅटी लिव्हर, जेव्हा फॅटी लिव्हर हा शब्द आपण बोलतो तेव्हा मनात येतं की ओल्डर एज ग्रुप, म्हणजे जे 40 पेक्षा जास्त असेल किंवा जे अल्कोहोल कन्झ्युम करतात. पण नाही, हा बिलकुल गैरसमज आहे. याच्या दोन मिथ मी तुम्हाला ब्रेक करू इच्छितो. एक तर पहिला, जसं मी म्हटलं एज ग्रुप असं काही नाही आहे. आता इनफॅक्ट 4 ते 5 वर्षामध्ये असे भरपूरसे रिसर्च झालेत, सायंटिफिक स्टडीज झाल्या, ज्याच्यामध्ये भरपूरशा वयोगटामध्ये प्रमाण बघितलं गेलं आहे. तर आता भारतामध्येच मागच्या ज्या 3-4 वर्षामधले जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये जे ओव्हरऑल प्रमाण आहे ना, ते 18% आहे बिटवीन द एज ग्रुप ऑफ 10 to 16, ज्याला आपण ॲडोलसन्स म्हणतो, जस्ट नुकतेच वयात आले. अशा लोकांमध्ये सुद्धा प्रमाण जे आहे ते 18% ओव्हरऑल. पण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्या स्टडीज कंडक्ट केल्या गेल्या आहेत. तर एका स्टडीजमध्ये प्रमाण जे होतं ते 62% आहे. विचार करा, 62% जो हा युथ आहे, ज्याला आपलं फ्युचर आहे, ते अफेक्टेड आहे फॅटी लिव्हरने. आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना माहीतच नाही आहे. आणि जसं मी सांगितलं की एज ग्रुप ही मिथ्या आहे, असं काही नाही, कोणालाही होऊ शकतो फॅटी लिव्हर जर रिस्क फॅक्टर्स असतील तर. सेकंड, जे आपण ऑलरेडी बोललो ते म्हणजे लीन, मी बारीक आहे मला नाही होणार, बिलकुल गैरसमज आहे. इव्हन बारीक लोकांनाही फॅटी लिव्हर होऊ शकतो, त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. त्याच्यामुळे हे बिलकुल मनात ठेवू नका की मला काय होणार नाही, मी यंग आहे आणि हे एज ग्रुप आहे आणि हे एन्जॉय करायचं आहे. इनफॅक्ट मी तर असं सांगू इच्छितो की हे फॉर्मेटिव्ह इयर्स आहेत. याच्यात तुम्ही जेवढे डिसिप्लिन होणार तेवढं तुम्हाला भविष्यात जाऊन फायदेमंद होणार. नाही तर आता जर तुम्ही इनडिसिप्लिन राहणार किंवा आता जर डिसिप्लिन फॉलो नाही केलं तर पुढे ते करणं फार मुश्किल होईल, त्याला फार त्रास होईल. इस्पेशली जर असंच चालू राहिलं, जर फॅमिली हिस्ट्री असेल तर सपोज जर तुमच्या वडिलांना किंवा आजोबांना डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हा 5व्या किंवा 6व्या दशकात डिटेक्ट झाला असेल, तर तोच ज्या सबसिक्वेंट पिढीजमध्ये लवकर येईल, म्हणजे एक दशक आधी येईल. म्हणजे सपोज वडिलांना जर
5th 6th डिकेटमध्ये डायग्नोज झालाय, तर हाच आपल्याला 4th 5th डिकेटमध्ये होऊन जाईल. त्यांच्या ओके. सबसिक्वेंट हां, जनरेशनला तो हां, अजून हां. लवकर येईल. अजून लवकर होईल. त्याच्यामुळे हे फॉर्मेटिव्ह इयर्स जे आहेत हेच ॲक्च्युअली इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात हो. चांगले आहे आणि याच्यासाठी भरपूर क्लासिकल रोल मॉडेल्स आहेत. हं, हं, हं. आजकाल भरपूर लोक जे आहेत ते चांगलं आहेत. आय थिंक विराटचं नाव मी तर मेन्शन करू शकतो. तो एकदम फिट ना, राहतो असं. दिल्लीचा मुलगा हां, जो हां. बिलकुल बटर चिकन आणि हे हां, हां, खाणारा हां. सडनली चेंज ना, जो एकदम हां. हेल्दी आणि हेल्थ हेल्दी फ्रीक लाईफस्टाईल. हो. आणि म्हणजे त्या प्रकारचं डिसिप्लिन हं. असायला पाहिजे. हं. ओके. आणि हे जर आपण फॉलो केलं तर आपल्याला डेफिनेटली इवन आरोग्य तर सोडा, पण लाईफच्या प्रत्येक आस्पेक्टमध्ये ते हं. कामाला येईल. म्हणजे प्रोफेशनल लाईफ म्हणा, पर्सनल लाईफ म्हणा, हं. सगळ्या गोष्टींमध्ये ते हं. फायदेमंद असेल. तर या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतं. हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगेन हा जो जो जमाना आहे ना, आजची जी पिढी आहे ती फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्स त्यांना ती फॉलो हं. करते. हं. तर आपले जे रोल मॉडेल्स आहेत ते सुद्धा आपण केअरफुली चूज करायला पाहिजे. हं. ते खरंच त्या लायक आहेत आहेत का का? नाही, त्यांना हो. ती इन्फॉर्मेशन माहिती आहे की नाही ना, ह्या गोष्टी सुद्धा बघायला हं. पाहिजे. आणि इवन जे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे हे सामाजिक गोष्ट आहे, त्याच्यामुळे कोणतीही हं. गोष्ट एंडोर्स करताना किंवा बोलताना किंवा त्याच्याबद्दल माहिती देताना हं. ऍटलिस्ट तेवढी जागरूकता असली पाहिजे हं. की आपण जे बोलतोय ते खरंच त्या हं. शी संबंधित आहे का नाही किंवा त्याचा हं. खरंच फायदा होणार आहे का नाही. ऍटलिस्ट बेसिक इन्फॉर्मेशन तरी त्याची काढली पाहिजे. बिकॉज जे आम्ही बघतो, कारण आजची पिढी बिलकुल हं. इन्फ्लुएन्सला फॉलो करतात हं. ब्लाइंडली. ते जे ब्लाइंड सांगतात फॉलो ते करतात. तसं हो. ट्रेंड बनतं आणि त्या ट्रेंडला फॉलो करण्याच्या हं. नादामध्ये भरपूर चुका होतात आणि त्या चुकांचं मग हं. नुकसान शरीरावर आणि हेल्थवर होऊ शकतं. हं. त्याच्यामुळे शक्यतो अशी काही गोष्टी करायची असेल तर त्याच्या आधी आपल्या डॉक्टरांचा, आपल्या वैद्याचा सल्ला घ्या हं. आणि मग ती गोष्ट हं. तुमच्यासाठी योग्य आहे का नाही हे करून मग हं. त्याचा सारासार विचार करूनच ती गोष्ट करायला. हं. बऱ्याचदा असं होतं की ओबेसिटी आणि थायरॉइड या गोष्टींना जास्त म्हणजे त्यांना जास्त महत्त्व दिलं जातं देन फॅटी लिव्हर. तर त्यावर तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली हे स्पेक्ट्रम आहे ना एकाच याचं आहे. तुम्ही बघणार डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, हं. ओबेसिटी, हं. विसरल फॅट, सिडेंटरी हं. लाईफस्टाईल हे एकाच माळ्याचे मणी आहेत. हं. एक आलं की दुसरं लगेच येतो येतच. हो. है ना. त्याच्यामुळे जरी आपण म्हणतो की मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर हां. आहे, थोड्या वेळात येणारच आहे जर हं. हे नाही केलं की मला हे नाही. तर थायरॉइड, इव्हन फिमेल्समध्ये पीसीओएस, हं. हं. पॉलिसिस्टिक हं. ओव्हेरियन डिसीज ज्याला म्हणतो आपण, ते हं. सुद्धा फिमेल्समध्ये. हे सगळं एकाच मानेची मळी आहे आणि याचा जो बेसिक जो पॅथोपॅथी म्हणजे कशामुळे होतं तर याचा जो बेसिक कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स. फॅटी लिव्हर. इन्सुलिन ओके रेजिस्टन्स. सर. सो शरीरात जे इन्सुलिन असतं हां, ते वाढतं. ते आहे पण ते काम करू शकत नाही. ओके. ओके. म्हणजे घरात नोकर आहे पण तो कामच करत नाही. अच्छा. ओके. त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स हं. म्हणतात आणि ज्याच्यामुळे मग या गोष्टी सगळ्या हं. वाढतात. हं. तर हं. जेवढं इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त हं. तेवढं हे मेटाबॉलिक डिस्फंक्शन जास्त आणि हं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम जास्त. हं. म्हणजे ज्याला थायरॉइड आहे त्याला फॅटी लिव्हर सुद्धा असू शकतं. हे सांगितलंय म्हणजे हे ऑर्गन स्पेसिफिक सिम्पटम्स आहे हं. या पॅथोपॅथॉलॉजीचे. म्हणजे एक्स्ट्रा फॅटमुळे, एक्स्ट्रा लोडमुळे एक मेटाबॉलिक ॲटमॉस्फिअर आहे हं. आणि याचे मग इफेक्ट्स आहे ऑर्गन वाईज. जर थायरॉइडवर झालं तर थायरॉइड, हायपोथायरॉइड, हं. लिव्हरवर झालं तर फॅटी लिव्हर, हं. मग हे जर रक्तात झालं, शुगरवर झालं तर डायबिटीज, ब्लड प्रेशर है ना. इनफॅक्ट हं. तुम्हाला एक गोष्ट जर सांगतो की फॅटी लिव्हर आपण विचार करतो याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये म्हणतो इट इज अ हेपॅटिक म्हणजे लिव्हर मॅनिफेस्टेशन ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम. म्हणजे जे मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये ओके. आपण हां. लिव्हरला इन्क्लूड करत नाही नाही. हां. पण हा त्याचा हेपॅटिक हं. मॅनिफेस्टेशन हं. आहे. हं. इनफॅक्ट हा असा सायलेंट आजार आहे हं. जो फक्त लिव्हरला नाही हं. इव्हन हार्टला सुद्धा अफेक्ट करतो. इनफॅक्ट जर तुम्ही स्पेक्ट्रम बघणार, ओके. आपण जो आता फॅटी लिव्हरचं हां, स्पेक्ट्रम हां, हां. बघितलं तर जर इनिशियल स्टेजेसमध्ये म्हणजे फक्त फॅट आणि सूज या स्टेजमध्ये जे मृत्यूचं मेन कारण आहे ते लिव्हर नाही आहे, ते हे कार्डिओव्हास्क्युलर डिसिजेस. हां. म्हणजे लोक हार्ट अटॅकने हं. आधी मरतात है ना, किंवा स्ट्रोक त्यांना आधी होतं किंवा हं. त्यांना इव्हन कॅन्सर होण्याची संभावना सुद्धा जास्त असते, 4 पटीने जास्त असते. हं. पण जेव्हा लिव्हर खराब होतं हं. म्हणजे कडक होतं मग तेव्हा जे प्रामुख्याने मृत्यूचं कारण असतं ते लिव्हर होतं. हं. पण ते बनायच्या आधी हे त्याचे सिम्पटम्स असतात जे आपण निग्लेक्ट करतो. आणि आजकाल तुम्ही बघत असणार की खेळत होता सडनली हां, एक्सपायर झाला, हां, जिम हां. मध्ये गेला सडनली एक्सपायर झाला. आता असं सांगितलं जातंय की कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर किंवा कोरोनानंतर याचा प्रभाव अजून वाढला. तर मग कोरोना व्हॅक्सिन याच्यात काही रोल प्ले करतं का? नाही. कोरोनाचा रोल
डायरेक्टली आपण म्हणजे त्याच्याशी रिलेटेड नाहीये. इनफॅक्ट अशी गोष्ट आहे की लोक सडनली एखादा हे बघतात की कोणाला हार्ट अटॅक आला किंवा कोणाला काही झालं आणि सडनली ते सडन ड्रास्टिक एक्स्ट्रीम स्टेप्स घेतात. जो माणूस कधी आयुष्यात त्याने थोडंसंही काम नाही केलं तो सडनली जिम मध्ये जातो. ओके. हा. जिम मध्ये जाऊन हेवी एक्सरसाइज करायला लागतो डे 1 पासून. असं नसतं. सगळ्यात पहिले जर तुम्ही इनॅक्टिव्ह आहात, सेडेंटरी लाईफ आहे, तर काही करण्याच्या पहिले आपल्या डॉक्टरांना भेटायला पाहिजे, त्यांच्याशी बेसिक टेस्ट करायला पाहिजे, तुमचं डायबिटीस जाणून घ्यायला पाहिजे, ब्लड प्रेशर जाणून घ्यायला पाहिजे, लॅब टेस्ट करायला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं फिजिकल फिटनेस असेस करायला पाहिजे, कोणत्या एक्सरसाइज तुम्हाला सूट होत आहे कोणत्या नाही. आणि इट शुड बी अ ग्रॅज्युअल प्रोसेस. हळूहळू करायचे, सडनली नाही करायचं. तर ह्या एक्स्ट्रीम स्टेप्समुळे जास्त प्रॉब्लेम होतो. मग लोक याच्यामध्ये भरपूरशे मग मिसगाईड होतात, कॅरिड अवे होतात आणि त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम उद्भवतो. इव्हन वेट लॉस सुद्धा आम्ही बघा एक्स्ट्रीम्स म्हणजे आयडियल जर वेट लॉस असायला पाहिजे तो 10% 3 महिन्यामध्ये, स्लोली आणि ग्रॅज्युअल असायला पाहिजे. क्रॅश डाएट, इंटरमिटंट फास्टिंग, नवीन फॅट, हे ते, ज्याच्यामुळे ऍक्च्युली फायदा कमी होतो आणि नुकसानच जास्त होतं. तर अशा गोष्टी करण्याच्या आधी वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे, बेसिक तपास करायला पाहिजे आणि स्लो आणि ग्रॅज्युअली त्याला करायला पाहिजे. आता बरेचसे इन्फ्लुएन्सर्स किंवा बरेचसे जे जिम फ्रिक्स असतात ते त्यांना असं वाटतं की ते बॉइल्ड फ्रुट्स खाल्ले किंवा बॉइल्ड व्हेजिटेबल्स खाल्ले तरच ते सगळं होणार. तर तसं काही आहे का? नाही, असं नाहीये. सी बॅलन्स, परत हा शब्द मानतो की बॅलन्स. प्रत्येक गोष्टी शरीराला आवश्यक आहे. शरीराला कार्बोहायड्रेट्स पण पाहिजे, शरीराला प्रोटीन्स पण पाहिजे, शरीराला फॅट पण पाहिजे, पण तिन्हींचं प्रपोर्शन पाहिजे आणि तिन्हींचं हे पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर आपण फॅट म्हटलं, नुसतं फॅट, तर फॅटमध्ये असतात सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट. ठीक आहे, सॅच्युरेटेड फॅट किंवा ट्रान्स फॅट हे खराब असतात, पण अनसॅच्युरेटेड फॅट जे ना हे चांगले असतात. जसं जे अवाकाडोमध्ये किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये, म्हणजे थोडक्यात जे पचायला कॉम्प्लेक्स पदार्थ आहे, ज्यांना पचवण्यासाठी शरीराला मेहनत करावी लागते, अशा गोष्टी खायला पाहिजे जास्त. पण आपण अशा गोष्टी खातो जे पचवायला काहीच मदत करावं लागत नाही. टाकलं एवढं की सरळ जाऊन स्टोअर, है ना. तर ज्याला आपण म्हणतो ना ग्लायसेमिक इंडेक्स, तर ग्लायसेमिक इंडेक्स जो असतो, बेसिकली ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, आपण काही खाल्लं तर त्याच्याने जी शुगर बनते ती किती वेळात बनते, तो त्याचा एक नंबर असतो. तर जेवढा नंबर जास्त तेवढं ते खराब आणि तेवढं ते शरीरात जाऊन साचतं. ठीक आहे. आणि जेवढा नंबर कमी तेवढं ते चांगलं, म्हणजे तेवढं शरीराला मदत करावं लागते, मेहनत करावी लागते ही शुगर बनवायला, तेवढं ते चांगलं. सो आताच्या घडीला स्ट्रेस इटिंग ही एक नवीन टर्म आली आहे की कोणाला असं, म्हणजे ऑनेस्टली मला माहिती नव्हतं की स्ट्रेस इटिंग सुद्धा एक्झिस्ट करतं. बट नंतर असं समजलं की ओके, बरेचसे लोक आहेत ज्यांना स्ट्रेस आल्यावर खावंसं वाटतं. मग त्यांनी, म्हणजे आता ही एक टर्म एक्झिस्ट करते. मग ते काय आहे ऍक्च्युली, हे खरं आहे खोटं आहे? बिलकुल खरं आहे. इनफॅक्ट आपण जेव्हा आजाराबद्दल बोलतो ना, तेव्हा आपण हा स्ट्रेस हा संकल्पनाच त्याच्यात घेत नाही. WHO ची डेफिनेशन आहे हेल्थमध्ये, नुसती फिजिकल हेल्थ नाही पाहिजे, तुमची मेंटल हेल्थ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, जी आपण कधीच विचारात घेत नाही. आणि स्ट्रेस ऑब्व्हियसली आजच्या लाईफस्टाईलमध्ये जे ना आपलं जे जीवनशैली अशी झाली की प्रत्येक जण काही ना काही कारणामुळे स्ट्रेसमध्ये आहे. स्टुडंट जे आहेत त्यांना पॅरेंट इतके प्रेशराईज करून टाकतात, इतके स्ट्रेसमध्ये टाकतात की हा नंबर करा, तुम्हाला हेच बनायला पाहिजे, तुम्ही असंच करायला पाहिजे, ते डिसाईड करतात. ज्याच्यामुळे त्यांचं, मी तर असं म्हणतो की त्यांचं जे बालपण आहे ते कुठेतरी हरवत चाललंय, जे आपल्या वेळेला अशी सिच्युएशन नव्हती. मला वाटतं आपण लकी आहोत अशा याच्यात होतो की जिथं आपल्याला असं काही बॉदरेशन होतं की हे करा ते करा किंवा असं करायला पाहिजे. सेकंड, हा स्ट्रेस असतो फॅमिलीमध्ये, पेअर प्रेशर असतात. आजकाल सोशल मीडियामध्ये इथे फिरायला गेले फोटो टाकणार, भले ते हॅपी असो किंवा नसो, पण ते फोटो टाकणार, हे फिरायला गेलो, त्याचा लगेच स्ट्रेस येतो, काय अरे ते फिरायला गेलेत, आपण नाही जाते. थोडक्यात आपण कुठे ना कुठे स्वतःला कम्पेअर करतोय, एक कॉम्पिटिशन चालली आहे जगाशी, जी व्हर्च्युअल आहे, जी रिअल नाही आहे ना. आणि तो ऍडेड स्ट्रेस प्लस कामाचा स्ट्रेस, ट्रॅव्हल टाइम्स वाढले लोकांचे, लोक पोटा पाण्यासाठी गावातून येऊन शहरात येऊन अशा ठिकाणी राहतात, त्यांचं ट्रॅव्हल इस्पेशली मेट्रोजमध्ये फार जास्त होतं, वाढलं. त्याच्यामुळे मग या सगळ्या गोष्टींचा डेफिनेटली स्ट्रेस येतो आणि मग या स्ट्रेसचा शरीरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. आणि जे तुम्ही म्हणताय स्ट्रेस इटिंग, इट इज अगेन एक प्रकारचा हा असा मानसिक कंडिशन आहे, त्याला आजार नाही म्हणणार, हा मानसिक एक इम्बॅलन्स आहे, ज्याच्यामध्ये आपण त्या स्ट्रेसमध्ये आपल्याला कळत नाही की त्याला कसं वेंट आउट करायचं है ना. मग त्याच्यामुळे आपण तो जो
राग आहे किंवा तो जो द्वेष आहे तो एक तो जेवणावर काढतो, किंवा मग आपण स्मोकिंग करतो, किंवा अल्कोहोल धूम्रपानचं कन्झम्पशन करतो, किंवा एक्सरसाइज करत नाही, किंवा झोपून नसतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे निगेटिव्ह इफेक्ट होतं. आणि मग ती विशेष सायकल आहे, आपण त्याच्यात फसतच जातो आणि मग हे वाढतच जातं. त्याच्यामुळे वजन वाढतं, मग लोक नावं ठेवतात, मग अजून डिप्रेशन, अजून स्ट्रेस, आणि मग आपण अजून थोडक्यात हा एक इमोशनल अस्पेक्ट आहे जो जर असं काही असेल तर मी नेहमी म्हणतो की जेव्हा तुमच्या मनात काही डाऊट असेल किंवा स्ट्रेस असेल तर तो आयदर तुम्ही प्रोफेशनल्सकडे जाऊन डिस्कस करायला पाहिजे, किंवा ऍटलिस्ट तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करायला पाहिजे. ऍटलिस्ट ते बोलल्यानंतर ते हलकं वाटतं, मन साफ होतं, आणि त्याच्यामुळे ते जे इमोशन्स आहेत ते दुसऱ्या याच्यात डायव्हर्ट होत नाही. तर हा एक फायदा होऊ शकतो जर या मंचावर ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली. आय थिंक याच्यासारखं काहीच होणार नाही, कारण मग याच गोष्टींमुळे पुढे जाऊन जे आपण म्हणतो सुसाईड वगैरे या गोष्टी याच्याचमुळे मग ते पुढे होतात. याच्यामध्ये स्ट्रेसचा फार सिग्निफिकंट रोल आहे, मेजर रोल प्ले करतो स्ट्रेस. आता आपण इटिंगवर बोलतोच आहोत, तर मग बऱ्याचदा असं होतं की ह्या 9 to 5 याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर हेल्दी जेवता येत नाही, किंवा आपले टायमिंग्स नसतात. तर मग जेवणाचे टायमिंग्स किती मॅटर करतात या फॅक्टरमध्ये? सी आयडियली स्पीकिंग जेवणाचे टायमिंग तर असायला पाहिजे सकाळी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, आणि मग मध्ये मध्ये आपण सॅलड्स किंवा फ्रुट्स खाऊ शकतो नॉर्मली. आयडियली जे जेवण आहे ते सूर्यास्ताच्या पहिले सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ठीक आहे, पण प्रोफेशनल काही कामांमुळे किंवा आपल्या वर्क पॅटर्नमुळे कदाचित आपण जर तसं नाही करू शकलो तर जो जेवणाचा पॅटर्न असायला पाहिजे तो तर सकाळी जो नाश्ता असायला पाहिजे तो राजासारखा असायला पाहिजे. ठीक आहे, जे आपलं लंच आहे ते व्यापारासारखं असायला पाहिजे, आणि जो डिनरचा पोर्शन आहे तो भिकाऱ्यासारखा असायला पाहिजे असं म्हणतात. ठीक आहे, पण आपलं होतं उलट है ना. आपण जसं जसं प्रोग्रेस होतो तसं जसं आपण जास्त खातो, ठीक आहे नाही, तर ते कमी करायला पाहिजे. दुसरं, आपण जे तुम्ही आता सिच्युएशन दिली प्रोफेशनल 9 to 5 मध्ये, तर या आणि त्या कारणामुळे आपण बिझी असल्यामुळे आपण घरून आलेलं जेवण खाऊ शकत नाही किंवा खात नाही, किंवा आपण घेऊनच जात नाही, कारण जसं मी सांगितलं भरपूरशे लोक हे ट्रॅव्हल करतात, त्याचे सकाळी फार लवकर निघतात. सकाळी लवकर प्रवास केल्यामुळे त्यांना जेवण त्या वेळेत बनत नाही, किंवा त्यांनी जे जेवण कॅरी केलेलं असतं बाय द टाइम ते खातात तोपर्यंत ते खराब होतं किंवा त्याची टेस्ट लागत नाही, किंवा अशा वेळेला आपण जंक फूड जो आहे म्हणजे अवेळी मिळणारे पदार्थ जंक असतात जे रॅपिडली मिळतात, मग आपण त्याचा वापर जास्त करतो. तर ह्या गोष्टी कायदेशीर प्रकारे अवॉइड करायला पाहिजे. त्याला आपण एक सिंपल भाषेमध्ये म्हणतो माइंडफुल इटिंग, म्हणजे थोडं विचारपूर्वक खायला पाहिजे. शरीर एक मंदिर आहे असा विचार करून जर खाल्लं तर बऱ्यापैकी आपण विचार करतो नाही आता कचरा पेटी, आपण जे उचलतो ते टाकतो. कधी कधी तर असं होतं कोणत्या फंक्शनला गेलात, भूक नसेल तरी आपण खातो, जे दिसतंय फ्रीज मिळतंय म्हणून खातो, कोणाच्या पार्टीला एक्स्ट्रा खातो, म्हणजे ऍक्च्युली आपल्या शरीराला हानिकारक आहे. आपल्याला माहिती आहे कधी कधी आपल्याला शरीरात अजीर्ण होतं, दुसऱ्या दिवशी त्रास होतो, तरी सुद्धा आपण ते खातो. म्हणजे अशा गोष्टी अवॉइड करायला पाहिजे, विचारपूर्वक खायला पाहिजे. कोणतीही गोष्ट जर टेम्पटिंग जरी असली तरी थोडंसं खाल्लं, आणि असं म्हणतो की आपली जेवढी भूक आहे त्याच्या 80% खाल्लं तर पोट निरोगी राहतं, पण आपण जेवढी भूक आहे त्यापेक्षा जास्तच खातो. सो जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा ॲथलीट्स आहेत जे प्रमोट करतात स्टे फिट वगैरे वगैरे वगैरे, तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कोणी इन्फ्लुएन्सर, ॲथलीट किंवा असा कोणता तरी पेशंट आहे का जो हे सगळं फॉलो करतो पण तरी त्याला फॅटी लिव्हर जात? असे भरपूर एक्झाम्पल आहे, नाव त्यांचे घेऊ शकत नाही, पण असं होऊ शकतं. इस्पेशली जे तुम्ही म्हटलंय की मी सगळं काही फॉलो करतो, तरी पण होऊ शकतं. त्याला भरपूरशी कारणं असू शकतात. एक म्हणजे अनुवांशिक, म्हणजे तुम्ही जेनेटिकली प्रोन आहात हे होण्यासाठी, पण तुम्ही ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय, पण कधी कधी तेवढं सगळं करून सुद्धा मॅनिफेस्टेशन्स होऊ शकतात. सेकंड, एक दुसरं असं असतं की आपल्याला वाटतं की आपण करतोय, पण जरूर नाही की ते करेक्ट आहे किंवा सायंटिफिक आहे किंवा ते जसं असायला पाहिजे तसंच आहे. म्हणजे यू थिंक दॅट यू आर राईट, पण ते तसं असायलाच पाहिजे असं नाही आहे. तर मग असे पण लोक आहेत, किंवा लोकांना कन्व्हिन्स करणं सुद्धा काही काही वेळा, अरे मी तर एकदम स्ट्रिक्ट आहे, मी हे नाही खात, मी बाहेरचं नाही खात, माझं एकदम सो कॉल्ड ना आयडियल हे आहे. पण मग त्यांची जेव्हा रिपोर्ट येतात, जेव्हा ते अॅन्युअल हेल्थ चेकअप करतात, मग जेव्हा सरप्राइजेस येतात,
मग अशा वेळेला भरपूरशा गोष्टी निघतात जे त्यांना वाटतं की ते जे करत होते ते नॉर्मल होतं, पण समटाइम्स इट्स नॉट नॉर्मल. इट मे नॉट बी. मग हा. मग त्यांना एक्सप्लेन करावं लागतं की हे असंच्या ऐवजी हा. असं असायला पाहिजे, हा. है ना, एवढ्या याच्या ऐवजी एवढं असायला पाहिजे. तर बेसिकली असे एक्झाम्पल्स आहेत, नाही आहेत असं नाही, पण जितकं तुम्ही ऍक्टिव्ह असतात तेवढं हे होण्याची जी शक्यता असते ती बऱ्यापैकी कमी कमी होते, असते. किंवा त्याचा प्रादुर्भाव पण की तेव्हा त्याचं जे तीव्रता आहे ती पण मग कमी होते जर ऍक्टिव्ह आपण असलो किंवा या गोष्टी आपण प्रामुख्याने पाळल्या तर. सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये शुगर हा एक मेजर फॅक्टर प्ले करतं. लाईक बऱ्याच लोकांना 3-4 वेळा चहा पिणं किंवा कॉफी पिणं हे त्यांना आवडतं. तर मग त्यावर तुमचं काय मत आहे? याच्या 2 गोष्टी मला क्लिक झाल्या ते सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे लोक नेहमी विचारतात की शुगर वाईट आहे पण गुळ चालेल का? हा. ठीक आहे. तर बघा, शुगर आणि गुळ हे बेसिकली दोन्ही कार्ब्स आहेत. हे दोन्ही जे आहेत ते दोन्ही कार्ब्स आहेत. शुगर जी आहे ती रिफाईंड आहे, त्याच्यामध्ये नो कॅलरीज, सॉरी ओनली कॅलरीज नो न्यूट्रिएंट्स. गुळ हे थोडं नॅचरल आहे, ज्याच्यामध्ये काही मिनरल्स आहेत, है ना, आणि लेस कॅलरीज आहेत. पण दोघींमध्ये कॅलरीज आहेत, दोघींमध्ये फ्रक्टोज आहे, आणि हे दोन्ही लिव्हरला एक्स्ट्रा काम करायला लावतात, एक्स्ट्रा शुगर लोड देऊन किंवा एक्स्ट्रा फ्रक्टोज लोड देऊन. ठीक आहे. मग याचा अर्थ गुळ साखरेपेक्षा बेटर आहे का? तर नाही. ओके. गुळ हे बेटर ऑप्शन आहे, बट नाही इफ ओव्हर युज्ड. जर तुम्ही एक्स्ट्रा जर खाल्लं, है ना, तर थोडक्यात गुळाला तुम्ही यूज करू शकता ऍज अ ओकेजनल स्वीटनर, रोज नाही. रोज गुळ खाणार तर ऑब्व्हियसली त्याच्यात कॅलरीज आहे, जरी कॅलरीज कमी असल्या तरी कॅलरीज आहेत. ओके. आणि मग ते एक्स्ट्रा लोड देऊन हे ट्रबल करणारच करणार. मग जे शुगरचे ऑल्टरनेटिव्ह आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, मग ते काय फॅक्टर प्ले करतात की ते खरंच? अगेन त्याच्यात पण भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये जे ऑल्टरनेटिव्ह आहेत, लाईक स्टीविया किंवा भरपूरशे, त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ शुगर कमी आहे पण स्टील शुगर आहे. ओके. परत प्रमाण फार महत्वाचं आहे, एक्स्ट्रा नाही करायचं. आणि बेसिकली जर तुम्हाला रिस्क फॅक्टर्स असतील, अगेन सेम डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा फॅमिली हिस्ट्री असेल, तर अशा गोष्टी शक्यतो अवॉइड करायच्या, किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय बिलकुल याच्या भानगडीत पडायचं नाही. दुसरं, तुम्ही विचारलं की शुगर आणि कॉफी. हा, तर ब्लॅक कॉफी ऍक्च्युली इज अ गुड ऑल्टरनेटिव्ह ओव्हर टी असं म्हणेल. आता इनफ लिटरेचर आहे ज्याच्यामध्ये जर आपण ब्लॅक कॉफी कन्झ्युम केली ना, फक्त ब्लॅक कॉफी ज्याच्यामध्ये नो शुगर, नो मिल्क, नो क्रीम, नो मिल्क नो क्रीम, नुसती ब्लॅक कॉफी जर घेतली, मिनिमम 2 ते 3 कप आणि मॅक्सिमम 4 ते 5 कप दिवसाला घेतली, तर त्याचे हेल्थ बेनिफिट्स फार जास्त आहे. फॅटी लिव्हर कमी होतं, लिव्हरची सूज कमी होतं, लिव्हरचं फायब्रोसिस कमी होतं, कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, इव्हन दुसऱ्या ऑर्गन्सला पण बेनिफिशियल इफेक्ट्स होतो कॉफीचा. तर त्याच्यामुळे तुम्ही कन्झ्युम करू शकता ब्लॅक कॉफी. परत एकदा सांगतो, ब्लॅक कॉफी, नो शुगर, नो मिल्क, नो क्रीम. ठीक आहे. आणि चहा, ज्यांना चहा आवडतो त्यांनी मग अगेन ब्लॅक चहा पिऊ शकतात, पण ब्लॅक कोरा चहा ज्याला आपण म्हणतो, पण त्याचं हेल्थ बेनिफिट इतके प्रूव्हन नाही आहेत, है ना. प्लस त्याच्यातून मेन जो कल्प्रिट आहे तो शुगर आहे, तो डेफिनेटली काढायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, काही लोक आम्हाला भरपूर प्रश्न विचारतात की मला कॉफी प्यायला आवडते पण मी कॉफीला सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे कॅफिन असतं ना कॉफी, दे आर कॅफिन सेन्सिटिव्ह. म्हणजे कॉफी पिल्या त्यांना धडधड होतं, ट्रेमर्स होतात, एन्झायटी होते. तर अशा लोकांसाठी ऑप्शन आहे डिकॅफ. ठीक आहे. डिकॅफ मध्ये काय करतात, बेसिकली कॉफी जी आहे त्याला प्रोसेस करतात आणि त्यातलं कॅफिन एक्स्ट्रॅक्ट करतात, काढून टाकतात. 97% पेक्षा कॅफिन जास्त केमिकल प्रोसेसने रिमूव्ह करून टाकतात. तर हार्डली 2 ते 3% कॅफिन असतं आणि हे लोक मग त्याला आरामात कन्झ्युम करू शकतात. त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन त्यांना होऊ शकत नाही. लोकांच्या मनात परत एक गैरसमज होतो की आता मग कॉफीचे जे बेनिफिट्स आहेत तर कॅफिनमुळेच आहे, मी जर कॅफिनच काढून टाकलं तर कसं होईल. तर ही एक मिथ आहे ऍक्च्युली. कॉफीचे जे बेनिफिट्स आहे दे आर नॉट बिकॉज ऑफ कॅफिन, दे आर बिकॉज ऑफ क्लोरोजेसिक ऍसिड, आणि हे डिकॅफ मध्ये एम्पल प्रमाणात असतं. तर डिकॅफ आणि कॅफ मध्ये फक्त कॅफिन काढलं गेलंय, पण त्याचं टेस्ट, त्याचा अरोमा आणि त्याचं हेल्थ बेनिफिट सेम आहे. अगेन माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की आता हे नवीन कॅफिन ड्रिंक्स आलेत मार्केटमध्ये, नावं नाही घेणार, बट त्या कॅफिन ड्रिंक्समुळे त्याच्यामध्ये अगेन शुगर पर्सेंट पण आहे, हे पण आहे, तर त्याच्यानी सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतो. ऑफकोर्स येस, ऑफकोर्स. शुगर जिथे येणार तिथे एक्स्ट्रा लोड येणार ना. ओके. आणि मार्केटमध्ये भरपूरशा गोष्टी ज्या शुगर फ्री नावाने विकल्या जातात, दे मे नॉट बी शुगर फ्री. प्लीज चेक करा त्यांचे लेबल, त्याच्यामध्ये हिडन
शुगरचे जे केमिकल नावं तुम्हाला लिहून देणार, जे हम्म. तुम्हाला कळणार पण नाही की त्याच्यात आहे. हम्म. आणि असं तर भरपूर तुम्ही म्हणजे बेसिकली आपण जेव्हा कुठचीही ग्रॉसरी घेतो त्याच्या मागचा जो लेबल आहे तो खूप इम्पॉर्टंट वाचायला पाहिजे. आणि त्याच्या खाली पण काही गोष्टी असतात, नुसतं लेबल नाही, लेबलच्या खाली पण गोष्टी असतात, इन्ग्रेडियंट्स, त्या इन्ग्रेडियंट्स मध्ये है ना, Fair. त्या सुद्धा गोष्टी वाचायला पाहिजे, ज्या आपण कोणीच वाचत नाही. इनफॅक्ट ते सोडा, आपण मेडिसिन घेताना त्याचं एक्सपायरी डेट वाचत नाही, आणि कपडे घेताना 4 वेळा चेक करतो, 4 वेळा चेक करणं. आहे की नाही. सो आता आपला कॅफीनचा मुद्दा झाला. माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की यू बिंग अ डॉक्टर, तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे हजारोंनी पेशंट्सना किंवा हजारो केसेसना तुम्ही क्युअर केलं आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलला आहेत. तर माझा थोडासा असा ऑफ बीट प्रश्न आहे की तुम्ही चमत्कार किंवा मिरॅकल्समध्ये बिलीव्ह करता का? चमत्कार किंवा मिरॅकलला बिलीव्ह करणं थोडं मुश्किल आहे आजच्या जगामध्ये. आजकाल लोकांना कसं सायंटिफिक प्रूव्हन पाहिजे, एव्हिडन्स पाहिजे. पण तुम्ही जर पर्सनली माझ्याबद्दल विचारणार तर डेफिनेटली येस, मी बिलीव्ह करतो. इनफॅक्ट आम्ही असे भरपूरसे केसेस पाहतो जे आम्हाला वाटतं की कदाचित हा पेशंट ठीक होणार नाही, पण तो ठीक होतो. याच्या उलट असंही आम्ही पाहतो की कदाचित हा पेशंट ठीक होईल, पण तो यान त्यान कारणाने ठीक होत नाही. तो बेसिकली या गोष्टी आहेत ज्या डेफिनेटली होतात. आणि आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन गॉड किंवा एनी पॉवर, सुपर नॅचरल पॉवर ते आहे. तर त्याच्यामुळे हे जग चालू आहे, तर आय फील मिरॅकल्स होतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. डॉक्टर देव आहेत असं नाही, पण डेफिनेटली एक शक्ती आहे, एक पॉवर आहे. जर त्याच्याशी आपण समरूप राहिलो आणि आपलं काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. बाकी गोष्टी विधिलिखित आहेत, जे व्हायचं ते होणारच, त्याला आपण चेंज करू शकत नाही. पण तो जो प्रवास आहे त्याला आपण मेमोरेबल बनवू शकतो, त्याला आपण चांगलं करू शकतो, जे आपल्या हातात आहे. सो तुमचे असे कोणी पेशंट्स आहेत का किंवा ज्यांचं ऍक्च्युली आयुष्य बदललंय चांगली हे करून, चांगली ट्रीटमेंट घेऊन किंवा काही त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल घेऊन, असे तुमच्या काही असे भरपूर पेशंट आहेत. आपला आजचा टॉपिक जो आहे फॅटी लिव्हर असल्यामुळे मी 2-3 तुम्हाला सांगतो. इनफॅक्ट एक एक्झाम्पल जे मला प्रामुख्याने आठवतं ते म्हणजे 2016 मध्ये जेव्हा मी एक कॅम्प केला होता ONGC मध्ये, तर तेव्हा मी फॅटी लिव्हर बद्दल बोललो होतो. तिथं मग एक व्यक्ती आले, ते तिथले हाय पोस्टवर होते. आता त्यांचं नाव सुद्धा मी मेन्शन करू इच्छित नाही. त्यांचं वजन मला अजूनही आठवतं 132, 132 त्यांचं वेट होतं. मग जेव्हा आम्ही त्यांचं हे केलं इमेजिंग, त्याच्यात कळलं की त्यांना लिव्हरला बऱ्यापैकी नुकसान आहे. मग मी त्याच्याबद्दल त्यांना टॉक पण दिला, आमचं बोलणं झालं. मग ते मला शेवटी जाताना परत भेटले, म्हणजे डॉक्टर मला पहिल्यांदा असं काहीतरी वाटतं की मला वजन कमी करायला पाहिजे. मग मी विचारलं का, तर त्यांनी मला असं सांगितलं की पहिल्यांदा मी बघतोय की जो माणूस सांगतोय की तुम्ही हेल्दी राहा किंवा असं करा तसं करा, तो स्वतःच ते पाळतोय आणि तो स्वतःच फिट आहे. नाही तर नॉर्मली लोक सांगतात की वजन कमी करा, कारण ते स्वतःच जाड आहेत किंवा ते स्वतःच फॉलो करत नाही. तर मी म्हटलं धन्यवाद, तुम्हाला चांगलं वाटलं, पण मला चांगलं ते वाटलं की जेव्हा तुम्ही हे खरंच स्वतःहून कराल आणि फिट होणार. जवळपास 1 वर्षानंतर ते मला परत भेटायला आले. त्यांचं वजन तेव्हा 132 वरून 116 वर आलं होतं. हळूहळू करत 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 आता ओव्हर 7 to 8 इयर्समध्ये त्यांचं वजन जे आहे आता 86 आहे. ठीक आहे. अँड कॉन्स्टंटली ते मला 6 महिन्यातून एकदा जस्ट भेटायला येतात, काहीच करत नाही. पण ते बघून आनंद वाटतो की आपण यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवला आहे, ज्याच्यामुळे यांना आता त्याची कदाचित जे संभाव्य धोके होते, जे कदाचित झाले असते, ते आपण पूर्णपणे अवॉइड केले. याचं एक समाधान थोडं वेगळं असतं. आणि असे भरपूर असे प्रसंग मी सांगू शकतो. म्हणजे ते पण हे एक फार मेजर वेट लॉस आहे याच्यामध्ये ना. आणि जस्ट म्हणजे याचे नाही, असं नाही की त्यांनी काही दुसऱ्या गोष्टींचा वापर केला, जस्ट डाएट आणि एक्सरसाइजने त्यांनी नॅचरली, नैसर्गिकरित्या त्यांनी वजन कमी केलं. सो आता त्यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं, आता आम्हाला थोडं तुमच्याबद्दल सांगा की तुमच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट काय होता, जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही मला हेच करायचं आहे? असा टर्निंग पॉइंट नाही. जर तुम्ही खरंच बघणार आयुष्य, मी
खानदेशात वाढलेलो आहे. लोक ड्रीम करतात की मला हे बनायचं ते बनायचं. असं ड्रीम काही नव्हतं. इनफॅक्ट मी जे लिव्हर स्पेशलिस्ट बनलो ते ॲक्सिडेंटल बनलो आहे. पण मी जेव्हा या कोर्समध्ये ॲडमिशन घेतली आणि मी जेव्हा मला समजायला लागलं की लिव्हर हा महत्त्वाचा अवयव आहे आणि जेव्हा मला पटायला लागलं तर मी आता असं म्हणेल की मी जरी ॲक्सिडेंटली लिव्हर स्पेशलिस्ट बनलो आहे तरी मी ॲडव्होकेट, आता लिव्हर ॲडव्होकेट आहे असं मी स्वतःला समजतो आणि मी लिव्हर हेल्थ कोच आहे असं मी समजतो. आणि मी प्रयत्न करतो की जेवढ्या लोकांना याचं महत्त्व पटवू शकू. कारण सिम्पल गणित आहे, जेवढं तुमचं लिव्हर फिट तेवढी तुमची बॉडी हिट. एकदम सिम्पल लॉजिक आहे याच्यामध्ये. जर लिव्हर चांगलं नसेल तर ते स्वतःही काम करत नाही आणि दुसऱ्या अवयवालाही काम करू देत नाही. त्याच्यामुळे लिव्हरला स्वस्थ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जर लिव्हरची काळजी आपण आज घेतली तर ते तुमची पूर्ण आयुष्यभर काळजी घेत राहील. त्याच्यामुळे प्लीज लिव्हरला तेवढंच महत्व द्या. लिव्हरसाठी एक्स्ट्रा काही करायची गरज नाही, तो स्वतः सेल्फ सफिशियंट आहे. फक्त एक्स्ट्रा काही करू नका किंवा फॅन्सी जे आहे ना डिटॉक्स वगैरे काही करू नका, एक्स्ट्रा लोड देऊ नका. आयडियल बॉडी वेट मेंटेन करा, एक्सरसाइज करा, अल्कोहोल ओव्हर द काउंटर मेडिकेशन घेऊ नका. आणि भरपूरशा लोकांना हेपॅटायटिस बद्दल काहीच माहिती नाही. इनफॅक्ट ते व्हॅक्सिनेटेड सुद्धा नाही आहेत. तर तुमच्या जवळच्या शिबिरात किंवा क्लिनिकमध्ये किंवा डॉक्टरांकडे जाऊन स्वतःचं हेपॅटायटिस स्टेटस तरी चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते कळेल. कारण हेपॅटायटिस हा 1 ऑफ द 7 किंवा 8 डेज आहे जो WHO ने मॅन्डेट केला आहे सेलिब्रेट करण्यासाठी. का? कारण इतके लोक जे आहेत ते हेपॅटायटिसने पीडित आहेत पण त्यांना माहीतच नाही आहे. म्हणजे जर स्टॅट्स बोलायचे किंवा नंबर बोलायचे असेल तर जवळपास 340 मिलियन पीपल जे क्रोनिक हेपॅटायटिस बी आणि सी ने आहेत. अगर भारताबद्दल बोलायचं तर 40 मिलियन जे आहेत त्यांना हेपॅटायटिस बी आहे आणि 6 ते 12 मिलियन जे आहेत त्यांना हेपॅटायटिस सी आहे. सॉरी, वरच्याला हेपॅटायटिस बी आणि आता जे बोललो त्यांना हेपॅटायटिस सी आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना माहिती नाही. यातले फक्त 20% लोकांनाच ट्रीटमेंट मिळते किंवा हे मिळते आणि त्यातले फक्त 12% लोकच ट्रीटमेंट घेत आहेत. ओके, ते एवढा मोठा हे आहे. इनफॅक्ट आपण जे बोलतोय आता तर एव्हरी 30 सेकंड म्हणजे दर 30 सेकंदाला आपण एक व्यक्ती दगावतो आहे हेपॅटायटिसमुळे. इतकं हे कॉमन आहे. मग आपण या बाबतीत लोकांना अवेअरनेस करण्यासाठी तेच सांगतो की जाऊन टेस्ट करा, कमीत कमी टेस्ट करा, तेव्हाच तर कळणार. लोकांच्या मनात असं आहे की हेपॅटायटिस बी ठीक होत नाही, पण हेपॅटायटिस बी जर अर्ली डायग्नोज केला तर आपण डेफिनेटली त्याला कंट्रोल करू शकतो. क्युअर डेफिनेटली आपण करू शकत नाही. हेपॅटायटिस सी आपण आता औषधं अशी अवेलेबल आहे. पहिले तर इंजेक्शन्स होते, आता 3 ते 6 महिन्याच्या कोर्समध्ये पूर्ण आपण क्युअर करू शकतो. तर हेपॅटायटिस बी साठी व्हॅक्सिन्स अवेलेबल आहे, ए साठी व्हॅक्सिन अवेलेबल आहे, पण आपण ते करतच नाही. आपण युनिव्हर्सल प्रिकॉशन्स फॉलो करत नाही. प्रोटेक्शन्स महत्वाचे आहे, निडल शेअरिंग नाही असायला पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असून सुद्धा त्या पण कळतंय पण वळत नाही, त्या गोष्टी आहेत. तर याचा जर आपण अवेअरनेस केला तर WHO जे एम आहे की बाय 2030 म्हणजे बाय 2030 मध्ये जो इन्फेक्शनचा जो रेट आहे तो 90% कमी व्हायला पाहिजे. आणि कॅन्सर जे आहे, कॅन्सर हे सेकंड कॉमनेस्ट रिझन आहे डेथचं इंडियामध्ये, तर तो कमीत कमी 65% कमी असायला पाहिजे. ते आपण अचीव झालं तर बऱ्यापैकी आपण या विषारी आजारातून बाहेर पडू शकतो. सो हेपॅटायटिस किंवा फॅटी लिव्हर हा हार्ट अटॅकपेक्षा किंवा हार्टच्या डिसिजेसपेक्षा एक मेन किंवा मोठा आजार आहे. नाही, ऍक्च्युली निग्लेक्टेड आहे. म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम्स बघणार किंवा जो मेजर हे असतो तो असतो की TB, HIV आणि मलेरिया. पण या तिन्हींचे मिळून जेवढे मृत्यू वर्षाला होतात तेवढेच मृत्यू किंवा त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू फक्त हेपॅटायटिसमुळे होतात, है ना. त्याच्यामुळे याला जेवढं वेटेज मिळायला पाहिजे किंवा जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही. त्याच्यामुळे जर ना मी या वर्षी भरपूरदा बोललो आहे की नो हेपॅटायटिस. नो म्हणजे KNOW. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरं मी म्हणेल की से नो टू हेपॅटायटिस. नो हेपॅटायटिस अँड से नो टू हेपॅटायटिस, जिथं NO आहे. तर या गोष्टी सिम्पल आहेत. ॲटलिस्ट आपली जाऊन टेस्टिंग करा, हेपॅटायटिसचं स्टेटस बघा, असेल तर ट्रीट करा किंवा डॉक्टरांशी
सल्लामसलत करा. हम्म. सिंपल गोष्ट आहे. आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की त्यांनी काय केलं पाहिजे याच्यापासून वाचण्यासाठी? तरुण पिढी जी आहे, ज्याला म्हणतो आपण की फ्युचर आहे देशाचं, तर या फ्युचरसाठी मी हे सांगू इच्छितो की 7 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तर आयडियल बॉडी वेट मेंटेन करायचा प्रयत्न करा. दुसरं इटिंग हॅबिट जे आहे ते चांगले ठेवा. थर्ड आहे अल्कोहोल, नो अल्कोहोल. सेफ लिमिट नाही आहे. अल्कोहोल कोणत्याही नावाने अल्कोहोल आहे, तर प्लीज 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 अवॉइड करा. अल्कोहोलचा कोणताच बेनिफिशियल इफेक्ट शरीरावर नाही आहे. इनफॅक्ट सगळेच निगेटिव्ह इफेक्ट्स आहे. नो स्मोकिंग, नो टोबॅको, ठीक आहे. वॅक्सिनेट करा स्वतःला, ठीक आहे. आणि स्ट्रेस अवॉइड करा, घेऊ नका. आणि झोप जे आपण नेहमी विसरतो, कमीत कमी 7 ते 8 तास ही चांगली झोप असायला पाहिजे. जर आपण ह्या गोष्टींचं पालन केलं आणि जर रेग्युलर हेल्थ चेकअप्स केले आपले, तर आपण डेफिनेटली हेल्दी राहू शकू, निरोगी राहू शकू आणि भारताला सुद्धा आपण स्वस्थ आणि निरोगी ठेवू शकू. आणि आता जसं तुम्ही यूथला मेसेज दिला, तसे जे बाकीची जी ऑडियन्स आहे, म्हणजे जी अबाव द यूथ जनरेशन बट नॉट ओल्ड, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळ्यांसाठी सेम मेसेज आहे. हे हेल्थ असायला पाहिजे. बघा, मी नेहमी बोलतो की मनी इम्पॉर्टंट आहे, बट ॲट द एंड ऑफ डे मनी इज जस्ट अ पीस ऑफ पेपर. आपल्याला पीस ऑफ माइंड पाहिजे आहे. पीस ऑफ माइंडसाठी जे आहेत की पाणी भरपूर प्या, है ना. कमीत कमी हायड्रेशन मेंटेन ठेवा. चांगली झोप घ्या 7 ते 8 तास, ठीक आहे. ॲक्टिव्ह राहा, एक्सरसाइज करा, स्मार्ट होम कुक फ्रेश फूड खा, है ना. आणि अवॉइड ॲडिक्शन्स, अल्कोहोल, स्मोकिंग. या गोष्टी केल्या तर आपण डेफिनेटली निरोगी राहू शकतो. आणि ॲडिशनल गोष्ट म्हणजे पिरियॉडिक हेल्थ चेकअप्स करायला पाहिजे. एस्पेशली जर तुम्हाला रिस्क फॅक्टर्स असतील तर डेफिनेटली करायला पाहिजे. आता नवाकाळच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या जनतेला काही सांगायचं असेल, देन दिस इज युअर चान्स. तुम्ही त्यांना तुमचा विचार. बघा, आता आपण सगळंच काही बोललो आहे, पण या मंचावर डेफिनेटली हे सांगू इच्छितो की हेल्थ जी आहे ना, ती कमवणं फार मुश्किल आहे. म्हणजे एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला तो जो पैसा आहे तो त्याला विरासतमध्ये मिळेल, पण हेल्थ विरासतमध्ये मिळत नाही, ती कमवावी लागते. हेल्थ जी आहे ती टिकवण्यासाठी पण मेहनत करावी लागते. तर या मंचावरनं मी एवढंच सांगू इच्छितो की आपलं जे शरीर आहे त्याला मंदिरासारखं जपा, त्याला कचरापेटीसारखं ट्रीट करू नका. याची काळजी घ्या, तर डेफिनेटली ते आपल्याला पूर्ण आयुष्यभर साथ देईल, आपल्यासोबत राहील. सो शेवटचं माझं नेहमी क्लोजिंग स्टेटमेंट असतं, लिव्हर फिट तो बॉडी हिट. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन कलाल. यांनी हेपेटायटिस आणि लिव्हर आणि फॅटी लिव्हर आणि लिव्हर हा आपल्या शरीराचा एक कसा इम्पॉर्टंट अंग आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी पाहत राहा नवाकाळ.